तो कल्याणच्या सुभेदाराचा प्रसंग ऐकतो तो संपूर्णपणे खोटा आहे. त्यांना 16 भाषांपेक्षा जास्त भाषा अवगत होत्या. मला ही थोडी दंतकथा वाटते की 16 भाषा वगैरे जास्त, पण ते उत्तम संस्कृतचे जाणते होते, इंग्रजी त्यांना येत असत. छत्रपती शिवाजी महाराज मुख्यतः राजा होते, हिंदू शासक होते, आध्यात्मिक नेता होते की धर्मरक्षक होते? सगळेच होते. ब्राह्मण लोकांचा राज्याभिषेकाला विरोध होता. हा एक फेक नॅरेटिव्ह आहे. राजाभिषेक कसा करता हेच इथल्या ब्राह्मणांना माहिती नव्हतं. ते विरोध कशाचा करणार आहे. आणि आग्र्याहून झालेली सुटका, तो यामागे राजकीय बुद्धिमत्तेबद्दल काय समजतं शिवाजी महाराजांच्या? कोंददी अवेलेरिओ विंचीला लिहितोय गोव्यातून, शिवाजी महाराज आग्र्याला जाऊन फसलेले, औरंगजेब त्यांना मारूनच टाकणार आहे, ते महाराष्ट्र प्रांतात परत येणार नाही. आता आपल्याला पश्चिम किनाऱ्यावर आपला प्रसार करायला, आपला राज्याचा विस्तार करायला आणि आपली शक्ती प्रस्थापित करायला पूर्ण वाव आहे. तर ते पत्र जायच्या आतच शिवाजी महाराज परत महाराष्ट्रात आले. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे द सोशल लेन्स पॉडकास्ट वरती. जसं की तुम्हाला माहिती आहे, प्रत्येक वेळेस आपण आपल्या पॉडकास्ट वरती एक नवीन विषय, नवीन टॉपिक आणि नवीन गोष्टीवर चर्चा करत असतो. आजचा पॉडकास्ट महत्वाचा का आहे? कारण की आजच्या पॉडकास्ट पासून आपण सुरू करतोय एक नवीन सिरीज, जिचं नाव असणार आहे भारत एक खोज. या पॉडकास्टमध्ये आपण भारतात, आपल्याला माहिती आहे भारतात जे जे काही महापुरुष होऊन गेले आहेत त्या प्रत्येकाबद्दल आपण एक एपिसोड आणणार आहेत आणि त्यांच्याबद्दल जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहेत. त्यांनी कसं आपलं जीवन, त्यांनी कसं आपल्या भारताला प्रगतशील करण्यात मदत केली आहे, आपलं जीवन या ठिकाणी दिलेलं आहे भारतासाठी. या सगळ्या गोष्टींची चर्चा आपण या पुढील सगळ्या एपिसोड्स मध्ये करणार आहेत. सो आजचा पॉडकास्ट ही तेवढाच महत्वाचा आहे, कारण तुम्हा सगळ्यांना माहिती आहे की प्रत्येक पिढीला, आतापर्यंत जेवढ्या पिढ्या झाल्या असतील, प्रत्येक पिढीला छत्रपती शिवाजी महाराज काय आहेत हे माहिती आहे. प्रत्येक पिढीने छत्रपती शिवाजी महाराज वाचले आहेत. प्रत्येकाला शाळेत शिवाजी महाराजांबद्दल शिकवलं गेलं आहे. प्रत्येक मराठी माणसाने त्यांच्या गोष्टी मोठे होईपर्यंत ऐकलेल्या आहेत. पण खरं अध्ययन केलं आहे का? खरं समजून घेतलं आहे का? हे असं असणारे फार कमी लोक आपल्याला माहिती आहेत. आज आपल्यासोबत जी व्यक्ती आहेत त्यांनी देखील छत्रपती शिवाजी महाराजांना खूप जवळून अभ्यासलेला आहे. कुठल्याही राजकीय चष्म्यातून नाही किंवा केवळ प्रांतिक अभिमान आहे म्हणून नाही, तर इतिहासाचा शोध घेत त्यांनी शिवाजी महाराजांना अभ्यासलं आहे. आज आपल्या बरोबर जुडले आहेत ऋत्विक कुलकर्णी सर. नमस्कार. नमस्कार. ते एक संशोधक आहेत, व्याख्याते आहेत आणि शिवचरित्र अभ्यासाचे एक तरुण ध्वजवाहक आहेत. तर आज तुमचं सहर्ष स्वागत आहे सर द सोशल लेन्स पॉडकास्ट वरती. आणि हा पहिला पॉडकास्ट आहे आपल्या या सिरीजचा, ज्यामध्ये आपण भारतातील विविध महापुरुषांबद्दल बोलणार आहेत. आणि त्यात पहिल्या पॉडकास्ट मध्येच तुम्ही आमच्या बरोबर जुडले आहेत, आणि तेही छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलण्यासाठी. महाराजांचा इतिहास आज आपण या ठिकाणी खूप वेगळ्या पद्धतीने मांडायचा प्रयत्न करणार आहे. जशी आपली पूर्व डिस्कशन झालंच की काय काय गोष्टी आपण सांगितल्या पाहिजे. काही लोकांना महाराजांच्या इतिहासाबद्दल बऱ्याच गोष्टींचा चुकीच्या पद्धतीने माहिती आहे किंवा माहिती नाही, त्या आपण या पॉडकास्ट मधून आज सांगायचा प्रयत्न करणार आहोत. तर सगळ्यात पहिला प्रश्न माझा असा असेल की शिवचरित्रच का? तुम्हाला या विषयामध्ये एवढं खोलवर घेऊन जाण्यासाठी कोणत्या अशा गोष्टीने भाग पाडला? सर्वात पहिलं तुमचे खूप खूप आभार की, आणि तुमच्या चॅनलचे पण, की जे अशा माध्यमातून तरुण घडावेत किंवा आपल्या भारतीय संस्कृतीच्या समोर असे विषय प्रस्थापित करताय, आणि त्याची तुम्ही एक काळजी घेतलेली आहे की तुम्ही संदर्भांसहित आणि अभ्यासासहित हे सगळं प्रस्थापित करताय. त्यामुळे तुमचे खूप 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 आभार प्रथमतः. आणि शिवचरित्रच का या प्रश्नाचं एक छोटंसं उत्तर आहे की छत्रपती श्री शिवाजी महाराज ह्या मातीच्या कणाकणात त्यांचा ऊर्जा संपन्नता एवढी रुजलेली आहे की ती आपल्याला कोणाला शिकवायला लागत नाही की महाराजांवरती प्रेम कर. तसं सर्वसामान्यांसारखं महाराजांवरती नितांत प्रेम होतं, पण खूप पहिल्यापासून प्रथमतःच मला जे गुरु लाभले ते श्रीमंत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, आणि त्यांनी या शिवचरित्राच्या माध्यमातून माझी जडणघडण केली. आणि अजून एक विशेष महत्व सांगतोय, ओळख सांगतो वेगळी अशी, की जी छोटीशी ओळख आहे माझी, की इतिहासकार कलाकार नसतात आणि कलाकार इतिहासकार नसतात, पण मी आर्टिस्ट असल्यामुळे मी ऐतिहासिक कलाकार आहे. बरोबर. त्यामुळे इतिहास सांगताना मी जे लिखाण केलंय आतापर्यंत, त्या लिखाणामध्ये तुम्ही सुंदर सुंदर चित्रांचा आधार असेल, ते लिखाण त्या कलेच्या माध्यमातून मी लिहिलेलं आहे, पण तेवढंच ते संदर्भांना धरून आहे, तेवढंच ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडाला अनुसरून आहे. म्हणून मला असं वाटतं की
हा जो सगळा प्रवास आहे ऐतिहासिक कलाकार असण्याचा, त्यांनीच मला शिवचरित्राकडे नेलेलं आहे. त्यांनीच मला छत्रपती शिवाजी महाराजांच्या अजूनही ऊर्जा देहाकडे आपण जे बघतो, जिवंत अस्तित्वाकडे बघतो, त्याच्याकडे नेलेलं आहे. बरोबर. मग तुम्ही जसं बोललात की ऐतिहासिक कलाकार आहेत, जसं आपण हे पुस्तकं पण इथे ठेवले आहेत. सो हे पुस्तकं तुम्ही स्वतः लिहिलेले आहेत. सो या पुस्तकं लिहिण्यामागे तुमचा मेजर उद्देश किंवा मेन कारण काय होतं, की यातून तुम्ही काय सांगण्याचा प्रयत्न करतायत आणि हे कोणासाठी उपयोगी आहे जास्त? मी ज्यावेळेस या ग्रंथांची निर्मिती केलेली आहे, म्हणजे या ग्रंथांमध्ये तेवढाच सिंहाचा वाटा आपल्या इंडियातले टॉप 10 इलिस्ट्रेटर्स मधले राम देशमुख साहेब आहेत. आणि त्यांनी कधीच मला असं व्यावहारिक दृष्टिकोनातून घेतलं नाही. तेही शिवचरित्राचे फार मोठे भक्त आहेत. आणि त्यांनी ठरवलं की आपण ह्या प्रसंगांवरती चित्ररेखाटन केलं पाहिजे. तर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केल्यानंतर संभाजी महाराजांचे धार्मिक धोरण काय होते किंवा त्यांना एवढं धर्मशील का बनावं लागलं, ते मी शंभूराजे धर्मवीर नसते तर मध्ये मांडलं आहे. आणि हे जे शिवकल्याण राजा आहे, हे लहानांपासून थोरांपर्यंत जाड पुस्तकं वाचायचा कंटाळा येतो का? बरं, शिवाजी महाराजांची एक लाईफ लाईन आपल्याला 4थीच्या पुस्तकाने सांगितलेली, किंवा आपण इतरत्र चरित्रांमध्ये पाहतो, सिरियल्स मध्ये पाहतो. शिवकल्याण राजा असं म्हणावं असं काय वेगळं आहे? महाराष्ट्रातल्या शिवाजी महाराज जन्माला यायच्या आधी शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्रामध्ये असं वेगळे पण काय आहे की त्यांना रामदास स्वामींना त्यांना शिवकल्याण राजा म्हणावं वाटलं? ते चित्रांमध्ये रेखाटले आणि 2-2, 3-3 शब्दांची साधना याच्यात पेरलेली आहे. लहान मुलापासून ते एका वयोवृद्धापर्यंत ज्यांनी कधीच शिवचरित्र हाताळलं नाही, तो हे शिवचरित्र पाहू शकतो. आणि तो एकदा त्याला महाराज ओळखीची होतील या माध्यमातून, असा एक छोटासा प्रयत्न आहे. तेवढेच माझे कष्ट आहेत, बाकी काही नाही. आणि यातून तुम्ही बेटर पद्धतीने लहान मुलांना समजेल अशा पद्धतीने सगळ्या गोष्टी सगळ्यांसाठीच ते चरित्र आम्ही प्रस्थापित केले. बरोबर. बऱ्याच लोकांसाठी छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे योद्धा, राजा असं मानलं जातं. पण तुमचा अभ्यास दंतकथेच्या मागचा आहे. दंतकथेचा मागचा माणूस काय नेमका हे समजून घेण्यावर जास्त आहे. तर आजच्या काळात हे महत्वाचं काय? आता जसं तुम्ही विचारलत मला की छत्रपती शिवाजी महाराजांचं एक चरित्र सगळ्यांच्याच डोळ्यासमोर आहे की महाराज युद्ध केले, किंवा आपण जेवढे शिल्प बघतो, चित्र बघतो, प्रतिमा बघतो, त्याच्यामध्ये महाराजांनी तलवार धारण केलेली आहे, ते अश्वरूढ आहेत कुठेतरी, असंच आपण सगळीकडे बघतो. पण छत्रपती शिवाजी महाराजांचं जे संपूर्ण चरित्र आहे, त्या चरित्राचा जर तुम्ही सखोल अभ्यास केला तर महाराजांकडे अष्टगुण आहेत असं मी म्हणेल. महाराज अष्टपैलू आहेत, अष्टगुण अवधनी आहेत महाराज, की ज्या अष्टगुणांच्या माध्यमातून, बघा हे बोलणं खूप सोपं आहे, पण अष्टगुणी असणं ते खूप अवघड आहे. बरोबर. तर शिवाजी महाराज ते अष्टगुणी असल्यामुळे त्यांच्याकडे त्या सगळ्या गुणांची संपदा भरभरून वाहते. त्यामुळे महाराज हे त्याच कालखंडामध्ये आपल्या देशाचे एक लोकप्रिय नेते तर ठरलेच, पण त्याच्यासोबत छत्रपती शिवाजी महाराजांचं ईशत्व सुद्धा ते जिवंत असतानाच निर्माण झाले. ईशत्व म्हणजे की हा फक्त मनुष्य नाहीये, तर हा देव मनुष्य. ही सामान्य जनता त्यांना मानतच होती, पण जे तपश्चर्या करणारे योगी होते, संत होते, महंत होते, वेगळ्या वेगळ्या उपासना पद्धती आत्मसात करणारे सिद्ध पुरुष होते, ते सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज समोर आल्यानंतर नतमस्तक होत असत. ही किती वेगळेपण आहे महाराजांचं आहे. आणि हे वेगळेपण मला वाटतं महाराजांच्या अष्टगुणांनी त्यांना समोर आणलेलं आहे, त्यांनी ते निर्माण केलेलं आहे. म्हणून तर राज्य साधनेची लगबग, राष्ट्राची साधना करणारे एकमेव राजे आपल्या देशाला आतापर्यंत भेटलेले आहेत, ते फक्त आणि फक्त म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. तुम्ही इतिहास काढून बघा, मी ऐतिहासिक अभ्यासाच्या आधारे विधान करतोय. बरोबर. आता बरेच सारे लोक छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धनीतीबद्दल बोलतात, त्यांच्या वेगवेगळे प्रसंग वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या माध्यमाच्या सहाय्याने मांडले जातात. पुस्तकांमध्ये बऱ्याच साऱ्या गोष्टी, जसं 4थीचं पुस्तक आत्ताच तुम्ही सांगितलं की लाईफलाईन त्याच्यात सांगितली गेली आहे. संभाजी महाराजांबद्दलही बऱ्याच साऱ्या गोष्टी माहिती आहेत. पण आपण आता मी जे विचारणार आहे ते थोडंसं वेगळं आहे की छत्रपती शिवाजी महाराज ऍज अ फॅमिली मॅन काय होते, याच्याबद्दल थोडासा आपण चर्चा करू. की आपण नेहमी छत्रपती शिवाजी महाराजांना राजा, योद्धा, प्रशासक म्हणून पाहिलेलं आहे, पण ते
पती, पुत्र आणि पिता म्हणून कसे होते? त्यांच्या कौटुंबिक आयुष्याबद्दल आपल्याला काय वेगळी माहिती देता येईल? म्हणजे वेगळी म्हणण्यापेक्षा काय अशी माहिती आहे जे त्यांनी कौटुंबिक आयुष्य आपलं कसं जगलेलं आहे? खूप आदर्श म्हणजे प्रभू रामचंद्र आपण पूजतो, कारण प्रभू रामचंद्रांनी कुटुंब सांभाळत असताना जगासमोर एक असा आदर्श प्रस्थापित केला. माझा हा उत्तर नीट ऐका बरं. भारतीय संस्कृतीची कौटुंबिक व्यवस्था कशी सुधरू शकते, तर ती प्रभू रामचंद्रांचा अभ्यास केल्यानंतर सुधरू शकते. तसंच भारतीय कुटुंब व्यवस्था ही जगाच्या पाठीवरची सर्वोत्तम व्यवस्था आहे. तिला आता तडे जात आहेत. आणि ती भारतीय कुटुंब व्यवस्था जर आपल्याला परत व्यवस्थित प्रस्थापित करायची असेल, त्याने आपल्या सगळ्या भारतीय संस्कृतीचा कणा मजबूत होणार आहे. तर प्रभू रामचंद्रांच्या नंतर छत्रपती शिवाजी महाराज अभ्यासलेच पाहिजे. आपली भारतीय कुटुंब व्यवस्था नीट करण्यासाठी. का? तर जगद्गुरु तुकोबाराय हे संसारात पण राहिले, पण विरक्तीचा महामेरू म्हणजे भक्ती करत करत त्यांनी आपला प्रपंच पण सांभाळला आणि वैराग्य अवस्थेत, व्रतस्थ अवस्थेत संपूर्ण जीवन भक्तीत त्यांनी वाहून घेतलं. छत्रपती शिवाजी महाराज असं काही वेगळं जीवन जगलेले नाही. राष्ट्रासाठी संपूर्ण समर्पण आहे. 24 तास 18 काळ शिवाजी महाराज राष्ट्रासाठी समर्पित आहेत. पण म्हणजे आपण जर कॅल्क्युलेट केलं तर शिवाजी महाराजांचं 16,130 140 असं काहीतरी आयुष्य भरते दिवसांचं. तर त्याच्यामध्ये शिवाजी महाराज मला असं वाटतं की एक 1,500 किंवा 2,000 2,500 दिवस त्यांच्या कुटुंबांसोबत असतील. तर हे सगळं करत असताना शिवाजी महाराजांचं व्रतस्थ जीवन कुठंच ढळलेलं नाही. आणि म्हणजे व्रतस्थ जीवन का ढळलं नाही शिवाजी महाराजांचं, तर त्यांनी भारतीय संस्कृतीचा तेवढा सखोल अभ्यास केल्यामुळं शिवाजी महाराज प्रत्येक भूमिका अत्यंत सुंदररित्या पार पाडतायत. म्हणजे एक मुलगा म्हणून तर सांगायलाच नको की आपल्या आईच्या शब्दाखातर छत्रपती शिवरायांनी किती मोठं स्वराज्य उभारलं. एक पिता म्हणून तर म्हणजे जे आबासाहेबांचे संकल्पित तेच आम्हास करणे अगत्य असं शंभू महाराज म्हणतात. जे आबासाहेबांनी आमच्या केले तेच मी करणार, हे आदर्श पिता असल्याचंच तर उदाहरण आहे. बरोबर. आणि स्वतः पुत्र म्हणजे शहाजीराजांविषयी जिजाऊ साहेबांविषयी इतका आदर आहे की ज्यावेळेस छोटस स्वराज्य स्वतःच्या ताकदीवर शिवछत्रपतींनी निर्माण केलेलं आहे. आता मला इथे आठवण येते ती प्रभू रामचंद्रांची. दशरथ राजांच्या सांगण्यावरून प्रभू रामचंद्रांनी अंगावर नेसलेले वस्त्र जर ते उतरून ठेवून वल्कले नेसतात आणि विजनवासी रघुपती, वनवासात रघुपती निघतात, त्याच पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या अंतःकरणात जो शहाजीराजांविषयी भाव आहे, जेजुरीला शिवरायांची भेट झाली. छोट्या स्वतःच्या ताकदीवर जे काही साम्राज्य, हिंदवी स्वराज्य शिवरायांनी उभं केलं होतं, तिथे छत्रपती श्री शिवाजी महाराज हे आपल्या पित्याचे जोडे आपल्या मस्तकी धरतात, शहाजीराजांना हत्तीत बसवतात आणि ते स्वराज्य दाखवतात. म्हणजे या संस्कारांचं आत्मसीकरण छत्रपती शिवरायांनी केलेलं आहे आणि प्रत्येकाला छत्रपती शिवरायांनी खूप प्रेमाने हाताळलेलं आहे. म्हणून तर व्रतस्थ लोक, रामदास स्वामींसारखे एक व्रतस्थ लोक त्यांना म्हणतात की शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांची सलगी देणे कैसी असे, हे सगळं शिवरायांचे अत्यंत सुंदर गोष्टी आहेत, या लोकांच्या समोर आल्या पाहिजे. बरोबर. सातच तुम्ही वर्णन केलं की शहाजी महाराजांना जेव्हा भेटीला गेले, शिवाजी महाराजांनी स्वराज्य दर्शन घडवलं, डोक्यावर पादुका घेऊन त्यांना हत्तीच्या अंबारीत बसून. तर त्याच्या रिलेटेड एक क्वेश्चन होता की छत्रपती शिवाजी महाराजांना शहाजी महाराजांचा खूप कमी सहवास लाभलेला आहे, पण मग त्यांचं महाराजांचं आणि शहाजी महाराजांचं भावनिक आणि मानसिक नातं कसं होतं? काय गोष्टी त्यांना शहाजी महाराजांकडून भेटल्या आणि या सगळ्या गोष्टी करण्यास प्रेरणा मिळाली? हा प्रश्न खूप महत्वाचा आहे आणि याचं उत्तर तर संपूर्ण इतिहासात आपण ठासून मांडलं पाहिजे. लक्षात घ्या, जरी छत्रपती शिवाजी महाराज इथं कार्य करत असले तरी आपल्या जहागिरीवर आपण छत्रपती शिवाजी महाराजांची नियुक्ती करावी असं शहाजीराजांना वाटलेलं आहे. कारण ही पुणे प्रांतात तिकडे जी सगळी जहागीर आहे ती सगळी जहागिरी शहाजीराजांना मिळालेली आहे. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना जी राजकीय धोरण प्रस्थापित करायचे त्याच्या मागचं सगळी बुद्धिमत्ता ही शहाजीराजांची आहे. कारण शहाजीराजांची शक्ती कमी करण्यासाठी त्यांना सह्याद्रीच्या परिसरात ठेवलेलं नाही, त्यांना बंगळूरला पाठवलेलं आहे. पण ते सगळ्यात मोठे राजकीय शक्ती बाळगणारे त्या काळातले ताकदवर क्षत्रिय होते, ते म्हणजे शहाजीराजे. आणि हीच सगळी ताकद आपल्या मुलाला म्हणजे
तसे लोक त्यांच्यासोबत शिवरायांसोबत त्यांनी पाठवलेत. त्याच्या पद्धतीने शहाजीराजांनी न्यायनिवाडे कसे चालले पाहिजेत किंवा माझ्या जहागीरदाराचा प्रतिनिधी म्हणून किंवा शहाजीराजांचे प्रतिनिधी म्हणूनच शिवाजी महाराजांना इथे त्यांनी प्रस्थापित केलं. मग ते नातं कसं असेल किंवा शिवाजी महाराजांना हिंदवी स्वराज्य उभारण्यामध्ये जी काही स्ट्रॉंग पॉलिटिकल पॉवर लागती मागे, पण ती एकदम ते प्रस्थापित करू शकत नव्हते किंवा मोगलांच्या किंवा पाची पातशाह इस्लामी सत्ताधीश होते त्यांच्या समोर एकदम ते काम करू शकत नव्हते. तर छत्रपती शिवरायांना त्यांनी ती सगळी आंतरिक शक्ती पुरवलेली आहे, हे लक्षात घेण्यासारखे. बरोबर. आणि बरेच साऱ्या गोष्टी म्हणजे जेवढ्या माहिती आहेत की संभाजी महाराज जे त्यांचे मोठे बंधू होते त्यांनी देखील या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांना खूप जास्त सपोर्ट केलेला आहे. मला असं वाटतं की त्याचे कागद उपलब्ध नाहीयेत, पण संभाजी महाराज म्हणजे शिवाजी महाराजांचे जे मोठे बंधू आहेत ते शहाजीराजांसोबत असायचे कायम आणि ते अफजल खानाकडनं मारले गेले. पण ते शहाजीराजांसोबत असल्यामुळं त्यांची कागदच उपलब्ध नाहीयेत तेवढे की आपण ते रीड करून सांगू शकतो असं विषय. हा. आता हे झालं शहाजी महाराजांचं आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे भावनिक आणि मानसिक नातं. हेच जर आपण थोडंसं जिजामातांबद्दल बोललं की त्यांचा खूप जास्त सहवास शिवाजी महाराजांना, म्हणजे जिजामातांनी सगळं केलंय, सगळ्या लोकांना माहितीच आहे, सगळ्या गोष्टी तशा पसरलेल्या आहेत की जिजामातांनी कसं त्यांचं बालपण घडवलं, कसं त्यांना छत्रपती बनवण्यापर्यंतचा प्रवास त्यांनी बघितला शिवाजी महाराजांचा. सो ते त्यांचं मानसिक आणि भावनिक नातं कसं होतं जिजामातांबरोबर. छत्रपती शिवाजी महाराजांसाठी आई सर्वस्व होती आणि जिजाऊ माँसाहेबांसाठी शिवाजी महाराज सर्वस्व होते. एक गोष्ट लक्षात घ्या, जिजाऊ माँसाहेब या खूप मोठ्या पतिव्रता आहेत. त्या आपल्या पतीच्या भक्त आहेत. म्हणजे शहाजीराजांबद्दल जिजाऊ माँसाहेबांच्या अंतःकरणात काय स्थान असेल हे मोजता येणार नाही. पण आपल्या मुलाखातर आणि स्वराज्याखातर शहाजीराजांपासून जिजाऊ माँसाहेब पुणे प्रांतात राहायला आल्या. स्वराज्यासाठी, छत्रपती शिवरायांसाठी, त्यांना घडवण्यासाठी. आणि जिजाऊ माँसाहेब या खूप गोष्टींच्या अभ्यासिका आहेत, खूप गोष्टींच्या जाणत्या आहेत. जिजाऊ माँसाहेबांचं एक स्वतंत्र चरित्र बांधावं लागेल शिवाजी महाराजांच्या चरित्रासोबत. ते इतकं ताकदीचं व्यक्तिमत्व आहे आणि भारत मातेचं प्रतिरूप म्हणजेच जिजाऊ माँसाहेब आहे. तर या जिजाऊ माँसाहेबांकडे म्हणजे जे काही त्यांच्याकडे जे काही सगळं आलं होतं त्यांनी सगळं शिवबांमध्ये हे तुम्ही म्हणले नातं कसं आहे, तर छत्रपती म्हणजे ज्यावेळी जिजाऊ माँसाहेबांनी ते त्याच्यासाठी आल्या होत्या. शिवाजी महाराजांचा राजाभिषेक बघितला आणि जिजाऊ माँसाहेबांनी देह ठेवला, अवघ्या काही दिवसांमध्ये ठेवला. तर तुम्हाला एक गोष्ट सांगतो जिजाऊ माँसाहेबांबद्दल. शिवाजी महाराजांचं वर्णन काय आल्यानंतर अस्सल कागदांमध्ये, महाराज तो वैरागी दिसतात हे, म्हणजे आईचा विरह असंच महाराजांना सहन होत नाहीये. आणि ह्या माऊलींना तरी काय म्हणायचं जिजाऊ माँसाहेबांना की रोज एक बघा हे कुठल्या हृदयाची आई असेल जिजाऊ माँसाहेब, लक्षात घ्या. कारण त्या वीर माता आहेत पण त्या आधी माता आहेत ना. रोज त्यांना माहिती आहे की शिवाजी महाराजांना हिंदवी स्वराज्य निर्माण करायला लावणं म्हणजे माझ्या आधी मुलं दगावलेत, म्हणजे संभाजीराजे मारले गेले, नंतरचे 4 मुलं मांडीवरतीच गेले आणि 6वे छत्रपती शिवराय. आणि असं आपलं मूल म्हणजे एका आईचं किती प्रेम असतं आपल्या मुलं, रोज त्याला मृत्यूच्या मुखात उतरताना जिजाऊ माँसाहेब बघतायत. रोज नवीन संकट आहेत रोज. पण त्या जिजाऊ माँसाहेबांनी छत्रपती शिवराय घडवलेत हे लक्षात ठेवलं पाहिजे. हेच नातं, याच्याहून काय वेगळं सांगू शकत नाही आपण. बरोबर. ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये महाराजांच्या पत्नींप्रती आणि एकूणच महिलांप्रती असलेल्या आदराचा उल्लेख आहे. त्यांच्या वैयक्तिक मूल्यांचा त्यांचा राज्य कारभारावर कसा प्रभाव पडला? हे बघा, छत्रपती शिवरायांची स्त्री दाक्षिण्यता खूप मोठी आहे. छत्रपती शिवरायांनी स्त्रियांची काळजी घेतलेली आहे. लष्करी नियम लावले त्यावेळेस कुठल्याही स्त्रीवर बदअंमल करायचा नाही किंवा हिंदवी स्वराज्यामध्ये स्त्रियांचा अपमान व्हायचा नाही. हे छत्रपती शिवरायांनी खूप स्ट्रिक्ट नियम त्यांनी तयार केले, खूप कडक नियम तयार केले की नुसते व्याभिचार झाले तरी हातपाय कलम केले जात आहेत, नाही का. इतकं म्हणजे स्त्रियांविषयी आदर छत्रपती शिवरायांनी प्रस्थापित केलेला आहे. पण छत्रपती शिवराय खूप जाणते होते. छत्रपती शिवरायांनी प्रत्येक ठिकाणी एकच नियम कवटाळत ठेवलेला नाही. म्हणजे छत्रपती शिवराय हे जाणते होते, त्यामुळे त्यांनी त्या वेळेस योग्य भूमिका या घेतलेल्याच आहेत पूर्णपणे. आता आपण तो कल्याणच्या सुभेदाराचा प्रसंग ऐकतो, तो संपूर्णपणे खोटा आहे.
तो संपूर्णपणे खोटा आहे. आणि तुम्ही म्हणजे मी हे तुम्ही हे कट करू नका, हे संपूर्णपणे तो प्रसंग खोटा आहे. कारण त्यावेळेस हा कल्याणचा सुभेदार संपूर्ण कुटुंबाला घेऊन हा आदिलशाहीत राहतोय. मग छत्रपती शिवाजी महाराजांची स्त्री दाक्षिण्यता कमी होती का? नाही. त्या दंतकथा आहेत किंवा त्या कथा याच्यातनं बखरीतनं वगैरे आलेल्या आहेत. त्याला आपण खूप नंतरचं स्थान देतो अभ्यासामध्ये. पहिला आपण कागदपत्राने जवळच्या लेखांना स्थान देतो इतिहासातल्या. तर त्या कथा खूप नंतरच्या आहेत. तर आपण ते पण अभ्यासलं पाहिजे की छत्रपती, कारण त्याच्यामधून काय झालं, शिवरायांच्या मुखात एक वाक्य घातलं, अशीच आमची आई असती सुंदर रूपवती तर आम्ही इतके सुंदर असलो असतो. मला एक गोष्ट इथं थोडस एक कलाटणी देतो बोलताना. ती अशी आहे की फक्त बाळासाहेब ठाकरे म्हणाले की छत्रपती शिवराय असा आपल्या आईचा अपमान करणार नाही, ज्यांनी हे काव्य केलं त्याच्या कानाखाली मारले पाहिजे. बरोबर. म्हणजे छत्रपती शिवराय एखाद्या स्त्रीकडे बघून आपल्या आईचं सौंदर्य मोजतील का? नाही ना. ते आपले मातृभक्त होते, आपल्या आईला ते आदिशक्ती मानणारे होते. तर ह्या गोष्टींची आपण काळजी घेतली पाहिजे. तो प्रसंग खरंच घडलाय का? तो कागद आहे का? तर नाहीये तसं काही. पण शिवाजी महाराजांची स्त्री दाक्षिण्यता कुठेही कमी होत नाही. ते प्रचंड आदर्श राजा आहेत आणि त्यांनी स्त्रियांना पुरेपूर सुरक्षित ठेवलेलं आहे. बरोबर. शिवाजी महाराज ॲज अ फादर म्हणजे वडिलांचे त्यांनी कोणते कोणते गोष्टी जपासल्या. जसं आपण म्हटलं जातं की जिजाऊ साहेबांनी शिवाजी महाराजांना घडवले. ते छत्रपती होईपर्यंत पूर्ण प्रवास बघितला. तसंच संभाजी महाराजांवर देखील जिजाऊ साहेबांनी बरेच सारे संस्कार घडवले आहेत. पण त्याचबरोबर शिवाजी महाराजांचा कोणता वाटा होता संभाजी महाराजांना घडवण्यामागे? काय काय गोष्टी त्यांनी शिकवल्या, काय काय गोष्टी त्यांनी संभाजी महाराजांना सांगितल्या, ज्यातून त्यांचं पितृत्व दिसून येतं? छत्रपती शिवरायांनी शंभू छत्रपतींना रामायण महाभारताच्या नीती शिकवण्यासाठी विशेष लोक ठेवलेली आहेत. गणेश भट आणि केशव भट या 2 लोकांची नियुक्ती छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेली आहे. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की छत्रपती संभाजी महाराजांना हिंदवी स्वराज्य सांभाळताना अनेक संघर्षांना समोर जावं लागणार आहे. कारण हिंदवी स्वराज्य प्रस्थापित झाल्यानंतर त्याच नीती सारख्या गनिमांसमोर ठेवल्या तर ते ओळखून घेतील. त्यासाठी रामायण महाभारत आपल्याकडं युद्धशास्त्र शिकवतात, भारतीय संस्कृती शिकवतात, संस्कार शिकवतात, संसार शिकवतात. या सगळ्या गोष्टींचं किंवा भारतीय प्रणालीचं दर्शनच रामायण महाभारतामध्ये आहे. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी सगळ्यात पहिल्यांदी रामायण महाभारताचा सखोल अभ्यास करून घेतलेला आहे शंभू छत्रपतींकडून. शंभू छत्रपती, शिवाजी महाराज, शहाजी महाराज, जिजाऊमासाहेब, शहाजीराजे, शिवाजी महाराज हे सगळेजण संस्कृत या भाषेचे उत्तम जाणते आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःचं चरित्र संस्कृत भाषेत लिहिण्याचा आदेश कविंद परमानंदांना केलेला आहे. आणि म्हणून शंभू छत्रपती सुद्धा त्या संस्कृत भाषेचे उत्तम जाणते घडवलं. अनेक भाषांचं त्यांना ज्ञान प्रदान केलं आणि ते झालंच मेन म्हणजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट, ही अभ्यासपूर्व गोष्ट आहे, ही छत्रपती शिवाजी महाराजांनी शंभू राजांना अष्टांगांनी तयार केलं. कारण ते युवराज होते आणि एखाद्या युवराजाला कसं शिक्षण मिळेल तसं युवराजाला शिक्षण प्रदान केलेलं. संभाजी महाराजांबद्दल जसं मी ऐकलंय, अभ्यासलंय, त्यांना 16 भाषांपेक्षा जास्त भाषा अवगत होत्या. हे मला ही थोडी दंतकथा वाटते की 16 भाषा वगैरे जास्त, पण ते उत्तम संस्कृतचे जाणते होते. इंग्रजी त्यांना येत असत आणि बाकी म्हणजे फारसी ही भाषा, म्हणजे फारसी जे आहे त्याचे ते जाणते होते. ते पत्र त्यांना लिहिता वाचता येत होते. पण असे 16 भाषा वगैरे या भाषा थोड्याशा ती परत दंतकथा लोकांनी हे केलेली आहे. आता राजकीय दृष्टिकोनातून बघता त्या गोष्टी काही गोष्टी खऱ्याही वाटतात. कारण की आता राज्यकारभार सांभाळायच्या म्हटल्यावर एवढ्या सगळ्या लोकांशी संपर्क येणार आहे. सो त्या गोष्टी तसे दुभाषिक असायचे त्या काळात. अच्छा, हे पण आहे ना. हा, मग त्यांच्याकडून तो पुढचा संवाद बरोबर. छावा चित्रपटाने काही गोष्टी दाखवल्या आहेत, पण संभाजी राजांच्या वाडी मागच्या कितीतरी खोल गोष्टी आहेत ज्या वास्तव्यात काय होत्या हे आपल्याला माहिती नाही. तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? की बऱ्याच गोष्टी आहेत ज्या लोकांपर्यंत चुकीच्या पद्धतीने पोहोचल्या आहेत, महाराजांबद्दल, त्यांच्या शिक्षणाबद्दल, की त्यांनी राज्यकारभार कसा सांभाळला, काय काय गोष्टी झाल्या. स्वतंत्र चरित्र आहे संभाजी महाराजांचं. आणि कसं झालंय, छत्रपती शिवरायांच्या बद्दल सगळीकडनं डॉक्युमेंट्स मिळतात आपल्याला.
संभाजी महाराजांच्या बाबतीत तसं खूप तुटक तुटक चरित्र आपल्याला मिळतं. पण ते 32 वर्षांचं ज्यांचं आयुष्य आहे ना, हम्म. ते एखाद्या जळत्या रणात पण धर्मरक्षणासाठी उभं राहावं तसं त्यांचं आयुष्य आहे. एवढंच मी सांगेल त्यांच्याकडून. बरोबर. छत्रपती शिवाजी महाराज मुख्यतः राजा होते, हिंदू शासक होते, आध्यात्मिक नेता होते की धर्मरक्षक होते? सगळेच होते. महाराज धर्मरक्षक पण होते, आध्यात्मिक नेता पण होते. कारण शिवाजी महाराजांचे जे आज्ञापत्र आहेत ना, ते जर आपण वाचले तर ते इतके सुंदर आहेत. महाराज आध्यात्मिक मार्गदर्शन करतायत असं वाटतं. आणि इतकं म्हणजे इतके जाणतं पण कसं आलं शिवाजी महाराजांकडं, म्हणून ते आध्यात्मिक नेता पण होते. एक गोष्ट सांगतो, महाराज श्रीशैल्यमला गेले दर्शनासाठी. तर छत्रपती शिवाजी महाराज तिथे गेल्यानंतर त्यांचा अंतःकरणातला वैराग्य भाव इतका जागृत झाला. ते म्हणले, मी या राष्ट्राला यवनमुक्त करण्यासाठी माझं शिरकमलच भगवंताला आता अर्पण करतो. म्हणजे ही अंतःकरणातली भगवंताविषयी असलेली ओढ त्या आध्यात्मिक नेता आहेत हे दाखवतं. दुसरी गोष्ट म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हिंदू शासक होते का? तर हो. का? तर छत्रपती शिवरायांचा थोडासा पूर्व कालखंड जर आपण बघितला आणि आपण असं मुद्दामून इथे हे करू की जे परप्रांतीयांनी लिहिलेले आहे. कारण असं आपल्या लोकांची इथं गैरसमज आहेत की हा सगळा इतिहास भटांनी लिहिलाय, मग त्यांनी त्यांच्या मनाने लिहिलेला आहे असं लोक प्रचार करतात. पण मी इंग्लिश रेकॉर्ड सांगतो, इंग्लिश फॅक्टरीज मधल्या गोष्टी सांगतो, इटालियन बायोग्राफीज आहेत, फॉरेन बायोग्राफीज आहेत. या सगळ्यांचा जर आपण अभ्यास केला तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की परप्रांतीयांनी हा देश ज्यावेळेस बघितला तो हिंदूंना विशेषरित्या त्रास दिला जातोय. म्हणजे हिंदूंच्या मुंडक्यांचे मिनार रचल्या जायचे, कुलवान स्त्रियांना पाहिजे तेव्हा भोगल्या जायचं यांच्याकडून. दुसरी गोष्ट म्हणजे अजून जर तुम्ही गोष्ट बघितली तर काही गावांमध्ये इतकी कत्तल इस्लामी सत्ताधीशांनी केली की जिथे पुरुषच राहिला नाही, सगळे स्त्रियाच त्या गावांमध्ये. असे अस्सल कागद आज सुद्धा आपल्याला बघायला भेटतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सत्ता स्थापनेमुळे या सगळ्या गोष्टी पूर्ण देशात बदललेल्या आहेत. जरी शिवाजी महाराजांचा छोट्याशा भूभागावर राज्य स्थापन झालं असलं तरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या सत्ता स्थापनेमुळे संपूर्ण देशाची ही परिस्थिती बदललेली आहे. बरोबर. आणि हे कोण लिहितंय? परप्रांतीय लिहितायत सगळे. आणि मी त्यांची डॉक्युमेंटरीच सांगितली तुम्हाला सगळी काय आहेत. आता त्यांच्या धार्मिक भावनांचा राजकीय निर्णयांवर कसा परिणाम झाला? त्या काळच्या ज्या धार्मिक भावना जपल्या जायच्या इसवी सन 1600च्या आसपासच्या, त्यांच्या राजकीय निर्णयांवर कसा परिणाम झाला? छत्रपती शिवाजी महाराजांनी राजसत्ताच धर्माच्या संस्थापनेसाठी स्थापन केलेली आहे. शिवाजी महाराजांची राजसत्तेची निर्मितीच धर्माची संस्थापना व्हावी म्हणून आहे. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या धार्मिक भावना म्हणण्यापेक्षा हिंदू समाजाला अपेक्षित असलेल्या धार्मिक भावना छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रशासकीय व्यवस्थेत प्रस्थापित केल्या. म्हणजे कुठं मंदिरांना दडून मशिदी तयार केल्या असतील तर त्या मशिदी महाराजांनी पाडून टाकल्या. परत मंदिरांची निर्मिती केली. काही ठिकाणी देवताच पळवलेले होते, नुसत्या मंदिरं, तर तिथं परत देवतांची स्थापना केली. कित्येक ठिकाणी म्हणजे असं लिहिलंच आहे ना, कित्येक दृष्ट संहारीला, कित्येकासी धाकत सुटला, कित्येकाचा आश्रय झाला शिवकल्याण राजा. कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी जिथे जिथे धर्माला पोषक करण्याची गरज आहे, आणि ते जाणतेपणाने, असं मनात आले भाव आहे म्हणून दिलं असं नाही, जाणते, प्रचंड जाणतेपणाने. म्हणजे याच्या घरात हा पुराण जाणतो का, याच्या घरात पुराणांचं वाचन होतं का, तर हे आता बंद पडतंय इस्लामच्या भयामुळे. तर त्याच्या घरात ते तो जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत शिधा पोचवा त्याला. त्याच्या घरात शासनाच्या माध्यमातून पैसे जाऊ द्या, म्हणजे हा तो ते काम करेल, आपल्या लोकांना पुराण सांगत. हिंदू धर्मात जातीवाद वाढलाय का, तर तो शिवाजी महाराजांनी इतक्या सुंदररित्या हाताळला की सगळ्या जातींमध्ये समानता आली. आपण म्हणतो ना की काही ठिकाणी आता अशी मागणी आहे की समान नागरिक कायदा येऊ द्या. छत्रपती शिवाजी महाराज असं नाही म्हणले की तू ब्राह्मण आहेस का मग तू ह्या पदावर बस, तू क्षत्रिय आहेस का तू इथं बस, असं नाही म्हटले. तुम्ही मला गुणवत्ता दाखवा, मी तुम्हाला तेच काम देतो. सर्वांना समान न्याय प्रदान करण्याची, समान न्याय प्रतिष्ठा ही धर्माच्याच आधारे शिवाजी महाराजांनी प्रस्थापित केली. त्यामुळे इतकं सुंदर स्वराज्याची घडण इतकी सुंदर झाली की परप्रांतीयांना सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घ्यावा असं वाटलेलं आहे त्या काळामध्ये. आजही बऱ्याच ठिकाणी महाराजांबद्दल अभ्यास आणि स्टडी केला जातो. बऱ्याच वेगवेगळ्या देशांमध्ये त्यांच्या जो काही इतिहास आहे, त्यांचे जे काही राजकीय
तत्व आहेत, युद्ध तत्व आहेत, युद्ध नीतीज आहेत, त्यांचा अभ्यास केला जातो आणि त्यांच्या आर्मीज मध्ये देखील त्याच्याबद्दल प्रशिक्षण दिलं जातं. 100%. कारण शिवाजी महाराज पूर्ण जगाचे आहेत, त्याआधी ते हिंदूंचे. त्यांचा राज्याभिषेक हा राजकीय निर्णय होता की आध्यात्मिक, म्हणजे जो राज्याभिषेक झाला शिवाजी महाराजांचा हा आध्यात्मिक निर्णय होता की राजकीय दृष्ट्या ते करणं गरजेचंच होतं? हा हा आध्यात्मिक राजकीय निर्णय होता असं मी म्हणेन. मी परत शब्द सांगतो, हा. हा आध्यात्मिक राजकीय निर्णय ते होता. कसं? याचं कारण काय आहे की त्या कालखंडामध्ये एक दोन घटना घडलेल्या आहेत. आपल्या देशाचे जे सगळ्यात महत्वाचे जाणते म्हणजे आचार्य परंपरेचे त्या कालखंडातले राष्ट्रसंत मी त्यांना म्हणतो, रामदास स्वामी हे फार पूर्वी एकदा गागा भट्टांना भेटलं. बरं, याचा कागद उपलब्ध आहे बरं का. आणि हा सांगितला आहे शककर्ते शिवराय अत्यंत अभ्यासपूर्व ग्रंथ लिहिणाऱ्या विजयराव देशमुख यांनी. म्हणजे आता त्यांचं आध्यात्मिक नाव बदललेलं आहे, पण त्यांचा तो ग्रंथ आहे शककर्ते शिवराय. 2 भाग आहेत, ते वाचलेच पाहिजेत. खूप अभ्यास आहे त्याच्यामध्ये आणि सगळं अभ्यासाने लिहिलंय. मनाला वाटत असं काही लिहिलेलं नाही. तर सगळ्यात महत्वाचा निर्णय असा आहे त्याच्यामध्ये, तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की ते गागा भट्टांना भेटले आणि उत्तरेमधली जी परिस्थिती निर्माण झाली होती, मंदिरं पडले, अत्याचार चालू आहेत, कत्तली होत आहेत, कुठंच धर्माचा धर्मध्वज नाहीये, काशीच्या विश्वेश्वराची पूजा सुद्धा लपून लपून करावी लागते. तर समर्थांनी त्यांना सांगितलं की धर्मसंस्थापना करणारे, राजसत्तेतून धर्माला पोषक करणारे अनेक ग्रंथांची निर्मिती त्यांनी त्यांच्या बुद्धिमत्तेवर केलेली आहे. अनेकांना न्याय दिलेला आहे, सुंदर प्रशासन आणि सगळ्या म्हणजे औरंगजेबासारख्या बलाढ्य शत्रूला सुद्धा त्यांनी त्यांच्या तलवारीवर तोललेलं आहे. असा छत्रपती शिवाजी महाराजांची भेट घ्या. आणि ते मनात ते दुःख घेऊन आलेत उत्तरेतलं कुठेतरी की काय इथं अवस्था आहे. दक्षिणेत बघूयात, तर इथं आल्यानंतर शिवाजी महाराजांनी निर्माण केलेले 18 कारखाने, 18 प्रकारचे कारखाने निर्माण झाले होते. समुद्रावर सत्ता प्रस्थापित झाली होती. अशा अनंत गोष्टी महाराजांनी निर्माण केल्या आणि ते म्हणले एवढं निर्माण केलं, तिकडं 5,000 मनसबदारी भेटली, 7,000 मनसबदारी भेटली की लोक स्वतःचा मंचकारोहण करून घेतात. आणि राजा, तू एक स्वतंत्र हिंदूंची सृष्टी निर्माण केलीस, पण तुझ्या मस्तकी छत्र नाही. तुला छत्र झालं पाहिजे, तुझ्या मस्तकी छत्र असलं पाहिजे. आणि त्या माध्यमातून शिवाजी महाराजांना मस्तकी छत्र धरा असा आदेश गागा भट्टांनी दिला. म्हणून तो एक वेद जाणणारे, सगळे पुराण, सगळे शास्त्र माहिती असलेल्या गागा भट्ट छत्रपती शिवाजी महाराजांना म्हणतात की छत्र धारण करा. आणि लक्षात घ्या, अजून एक अभ्यास सांगतो. इथे शिवाजी महाराजांचं जाणतेपण आहे आणि शिवाजी महाराज किती मोठे आहेत हे इथं सिद्ध होतं. ते गागा भट्टांसोबत वेदांवर चर्चा करतात. ते म्हणतात इतका जाणका आणि ज्ञानी राजा मी कुठेच बघितला नाही. ते म्हणतात पूर्वीच्या काळात मंडन मिश्रां आणि शंकराचार्यांमध्ये एक संवाद झालाय, पण तो अर्धवट माहिती आहे लोकांना. आपण तेवढे ज्ञानी आहात असं शिवाजी महाराज म्हणतात गागा भट्टांना. तो संवाद पूर्ण करताल का? म्हणून छत्रपती शिवाजी महाराज की जय. का तर युद्धभूमीवर तेवढे ज्ञानी आहेत, तसेच इतर गोष्टींची एवढी माहिती शिवाजी महाराजांना असावी. त्या काळात काही सर्च इंजिन्स आहेत का? पुस्तकं वाचायचे तुम्हाला. आणि त्या माध्यमातून एवढा अध्ययन, एवढा अभ्यास करणारे छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळेस गागा भट्ट बघतात ते म्हणतात नाही, ही तर मूर्ती रामकृष्णांची. रामकृष्णांना एकत्र केल्यानंतर छत्रपती शिवराय उभे राहतील. मग अशा छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक, हिंदूंची स्वतंत्र सत्ता आणि त्यांना सिंहासन भेटलंच पाहिजे. म्हणून तो आध्यात्मिक राजकीय निर्णय असं मला वाटतं. बरोबर. आणि त्याचा परिणाम काय झाला बाकीच्या राजकीय दृष्टिकोनातून जर बघितलं तर बाकीच्या राज्यांवरती, बाकीच्या राज्यकर्त्यांवरती त्या राज्याभिषेकीचा काय परिणाम झाला? औरंगजेबानी मनगट चावली की एक हिंदूंचा स्वतंत्र राजा निर्माण झाला, हे औरंगजेबाला सहन झालं नाही. प्रत्येक शाहीमध्ये आदिलशाही असेल, कुतुबशाही असेल, इनामशाही असेल, निजामशाही असेल, सगळ्या खिळखिळ्या झाल्या. शिवाजी महाराजांच्या शक्तीसमोर यांनी सगळ्यांनी हे केलेलं आहे. डच, फ्रेंच, पोर्तुगीज, इंग्रज यांनी कायम महाराजांना पाण्यात बघण्याचा प्रयत्न केला. बघा तुम्ही त्यांचे कागदपत्र काढून वाचा, महाराजांना काय काय बोलतायत ते. पण ह्या सगळ्यांच्या गर्विष्ठ माना छत्रपती शिवाजी महाराजांसमोर झुकलेल्या आहेत. हेनरी ऑक्झिंडन आलेला आहे, रिविंग्टन आलेला आहे, जॉन ऑरिजिंटन, असे अनेकांची नावं सांगेल, पण त्याच्यामध्ये मी जे हेनरीचं नाव घेतलं, हे सगळे इंग्रजांनी, पोर्तुगीजांनी हॅट्स काढून शिवाजी महाराजांच्या समोर नाक घासलेले. ही शिवाजी महाराजांची राजकीय सत्ता प्रस्थापित झाली असं मला वाटतं.
बरोबर. आणि त्याच्याने खूप जास्त बळ एकवटलं गेलं स्वराज्यासाठी आणि हम्म. तिथून खऱ्या गोष्टी बदलायला सुरुवात झाल्या त्याच्यानंतर. नाही, त्याच्या आधीच शिवाजी महाराजांची सत्ता खूप स्ट्रॉंग होती. म्हणजे देशाला सगळ्यात महत्वाचं काय असतं ते म्हणजे लष्कर. शिवाजी महाराजांनी ते निर्माण केलं होतं. त्यांना फक्त राजा म्हणून मान्यता द्यायची होती, ती गागाभट्टांनी दिली. असं आहे. आता लष्कराचाच विषय निघाला, त्याच्यासाठीच एक माझा प्रश्न होता की त्या काळात एवढे मोठे मोठे बलाढ्य राजे होते, शतकांनी त्यांचं राज्य चालत आलेलं होतं, तरी देखील लष्करासाठी शिवाजी महाराजांनाच आज अभ्यासलं का जातं? लष्कर निर्मितीसाठी, सैन्य निर्मितीसाठी किंवा वेगवेगळ्या गोष्टी आधुनिक युक्तींसाठी, सैन्याच्या प्रिपरेशनसाठी शिवाजी महाराजांचीच का अभ्यास केला जातो? म्हणजे त्यांनी जे लष्कर निर्माण केलं, भूदल असो किंवा नौदल असो, त्या काळात वायुदल तर पॉसिबल नव्हतं, पण या सगळ्या गोष्टी केल्या. यासाठी शिवाजी महाराजांनाच का सुचलं की हे गोष्टी करणं गरजेचं आहे आणि बाकीचे राजे किंवा बाकीचे शासक त्यावेळेस काय करत होते? लक्षात घ्या, खूप महत्वाचा प्रश्न आहे. तुम्ही जे विचारताय ना, लक्षात घ्या की सगळे जे शासक होते ना, म्हणजे मला मला तुम्ही असं एक उदाहरण सांगा की मोगलांवर मोठं आक्रमण झालंय, आदिलशाहीवर मोठं आक्रमण झालंय? नाही. यांच्या ज्या सिस्टीम्स आहेत ना, त्या पूर्णपणे करप्टेड आहेत सगळ्या, आणि त्या सिस्टीम्सला कष्टच नाहीयेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी लष्कर उभं करताना ज्याच्या अंगी तो गुण आहे ना, त्याला ते काम दिलेले. शेतकरी कातकरी लोक आहेत ना, त्यांना युद्धाने लढता येतं का पटपट? तर महाराजांनी त्यांना त्या पद्धतीची युद्धशैली दिलेली आहे. बरं, महाराज हे निवडतायत कुठनं? तर महाराजांचा जो पुराणांचा अभ्यास आहे ना, म्हणजे महाराजांचा कृष्ण युद्धाचा अभ्यास आहे, कृष्ण नीतीचा. महाराजांचा रामनीतीचा अभ्यास आहे. महाराजांचा नारसिंहीचा अभ्यास आहे. त्यामुळे अफजल खानाला फाडू शकले महाराज. या सगळ्या युद्ध पद्धती आहेत ना, या शिवाजी महाराजांना पूर्णपणे माहिती आहेत. आणि त्यांनी त्या त्या नैसर्गिक शक्तीत राहणारे ती माणसं उचलली आणि त्यांना हवा असलेली युद्धकला शिकवली. त्यामुळे महाराजांचं लष्करी दृष्टिकोनातून एक लष्कर वेगळं तयार झालं. ते मोगलांना कधी त्याला चेकमेटच करता येत नाहीये. आपण जड जातोय कायम त्यांना. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय, की त्या लष्कराला नियम देणं, शिस्त देणं, त्या लष्कराला एका ध्येयाने बांधणं, की तुम्हाला शिवाजी महाराजांसाठी नाही लढायचं, तुम्ही तुमचा देश आहे, तुमचा धर्म आहे, तो तुडवला जातो यांच्याकडनं. हे देशाचे नाही आहेत, धर्माचे नाही, तरी आपले सिंहासन घेऊन बसलेले. तुम्हाला यांना संपवण्यासाठी लढायचं. म्हणून महाराजांनी उभी केलेली प्रणाली ही शेवटपर्यंत लढत राहिली. मराठ्यांचं सिंहासन फुटलं, पण आदर्श आणि ऊर्जा संपन्न असलेल्या गोष्टीतून ते लढत राहिले. त्याचं कारणच ते होतं की शिवाजी महाराजांनी लष्कराची बांधणी ही राष्ट्र साक्षात्कारासाठी केलेली आहे, राष्ट्र संरक्षणासाठी केलेली आहे. आणि त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज तिथून आपल्या समोर येतात. आणि अजून एक गोष्ट म्हणजे, हे जे बाकीच्यांचे जे नियम आहेत, म्हणजे त्यांच्याकडे फक्त लष्कर आहे आणि ते लष्कर फक्त लुटमार करते, जिहाद करते, कापाकापी करते, म्हणून त्यांचं लष्कर पूर्ण करप्टेड आहे. त्याचा एक खूप मोठा अभ्यास आहे. तो काय सगळंच मी सांगू नाही शकत, पण अभ्यास कागदपत्र वाचवित लोकांना लक्षात येईल. तर जसं लष्कर निर्मितीवरती आपण बोललो, तर शस्त्र निर्मिती देखील तेवढीच महत्वाची होती त्या काळात. कारण की जे काही शस्त्र त्यावेळेस वापरले जात होते, इंग्रज आल्यानंतर शस्त्रांमध्ये थोडासा अजून आधुनिकीकरण आलं. त्याच्या पण महाराजांचा जेव्हा कालखंड सुरू होता, तेव्हा शस्त्र निर्मितीला ते किती महत्व देत होते आणि काय काय गोष्टी अंमलात आणत होते, काय काय नवीन नवीन शोध त्यांनी लावलेत त्यावेळेस. खूप 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 हा इतकं वेगळेपण आहे शिवाजी महाराजांचं, शिवचरित्रातलं इतकं वेगळेपण आहे, किती बोलावं याबद्दल आपण. शिवाजी महाराजांनी आगोतीच्या तोफा तयार केल्या, माहितीये तुम्हाला? म्हणजे त्या जशी स्कूल बॅग अडकवतो आपण पाठीला, त्या पद्धतीने ती अत्यंत लाकडी, हलक्या लाकडी बुंद्याची तोफ आणि लांबवर गोळा फेकणारी, नाही का, पूर्णपणे नैसर्गिक शक्तीचा उपयोग करून छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक शस्त्रांची निर्मिती केली. छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठ्यांच्या तलवारींना किंवा धोप जी असते तिला गादी लावली. छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठ्यांच्या तलवारींचं वजन कमी केलं. छत्रपती शिवाजी महाराजांनी चिलखतांचं वजन कमी केलं. आणि वेगळ्या वेगळ्या निर्मिती महाराजांनी केल्या, कारण शिवाजी महाराज पुराणांच्या अभ्यासक आहेत. मी तेच सांगतोय ना सातत्याने, ते रामायण महाभारताचे जाणते आहेत. त्यामुळे ना, पहिली गोष्ट म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धनीतीमध्ये एक गोष्ट आहे, नैसर्गिक संपत्तीचा दणकून उपयोग करा. म्हणजे महाराजांकडे पहिलं तर असा एक नियम होता इस्लामी सत्ताधीशांचा, की सामान्य जी जनता आहे की तिन्ही हिंदूंनी शस्त्र वापरायचे नाहीत, शस्त्र बाळगायचे नाहीत, हत्तीवर बसायचं नाही, घोड्यावर बसायचं नाही, फिरायचं नाही. तर ज्यावेळेस महाराजांनी पहिले जे किल्ले जिंकलेत, हातात काठ्या, खुरपं,
जे येईल म्हणजे शेतकऱ्यांची जी ऐवज असतात ती सगळी घेतलेली आहेत, अवजार अवजारं असतात ती सगळी घेतलेली आहेत आणि दगड ह्याच्यातनं माध्यमातून पहिले 2-3 किल्ले घेतलेत आणि नंतर तिथं काय भेटेल ते मोगलांचं सैन्य, भाले वगैरे त्याच्या माध्यमातून निर्मिती. प्रत्येक गोष्टीत निर्मिती आहे. आयतं, सहज, आपोआप असं मिळालेलं यश तुम्हाला शिवचरित्रात कुठंच भेटणार नाही. म्हणून शिवाजी महाराज एक निर्मित आहेत, एक नूतन सृष्टी निर्माण केली महाराजांनी. बरोबर. त्यावेळेस जे शस्त्र निर्मिती होत होती त्याच्यामध्ये शस्त्र उद्योग पण महाराजांनी सुरू केला होता. शस्त्र निर्मितीच्या म्हणजे त्याचे कारखाने पण होते. मग त्याबद्दल थोडंफार स्पष्टीकरण देता आलं तर. हा, पुरंदरवरती छत्रपती शिवाजी महाराजांनी तोफेचा कारखाना तयार केला होता असं आपल्याला वाचायला मिळतं. आणि मग त्यावेळेत आता आधुनिक शब्दामध्ये एक्सपोर्ट इम्पोर्ट अशा काही पद्धती पण चालायच्या का? हो, चालायच्या ना. कारण म्हणजे जे तयार करण्यासाठी जो रॉ मटेरियल असायचं ते निश्चितच कुठं ना कुठून तरी विकत घ्यावं लागत होतं ना. तर मग ते आणायलाच लागायचं. ते आणायलाच लागायचं. ते भेटायचं म्हणजे त्यात काही वेळ नाही. अजून एक महत्वाची मोहीम होती सुरतेची लूट. याच्याबद्दल थोड्याशा गोष्टी वेगळ्या पद्धतीने आपल्याला जाणून घ्यायच्या आहे की सुरतेला लुटलं असं का म्हटलं जातं. प्रत्यक्षात सुरतेवर मोहीम घेण्यामागचं धोरणात्मक कारण काय होतं? याचं उत्तर मी थोडंसं विस्तृत देतो. मला ते द्यायला खूप आवडेल. पहिली गोष्ट, छत्रपती शिवाजी महाराजांना आपण जाणते म्हणतो ना, तर त्यांचं जाणते पण ओळखून घ्या. मी म्हणतो सुरतेची लूट नाही. सुरतेची लूट हा शब्दच वापरायचा नाही मराठी माणसांनी. म्हणजे महाराज एका पत्रात स्वतःच म्हणतात सुरत मारली. बहिर्जी नाईक त्यांना येऊन सांगतात सुरत मारली आणि अगणित द्रव्य मिळेल. म्हणजे लूट करा सुरतेची. महाराजच एका पत्रात म्हणतात मी लूट केली आहे. पण माझं असं म्हणणं आहे, स्वराज्यातली महालक्ष्मी परत स्वराज्यात आणली आहे महाराजांनी. बरोबर. ती कशी आणली मी तुम्हाला सांगू. लक्षात घ्या, इथे शास्ता खान राहिला होता. इतकी त्यांनी शेत सारे मारले, शेत्या जाळल्या, वाड्या वस्ते केले, कत्तल केली लोकांची, लोकांना त्रास दिला, लोकांना लुबाडलं, लोकांचं धन ओरबाडून घेतलं. म्हणजे आमची प्रजा जर परत उभी करायची असेल तर पैसा आणायचं कुठून आम्ही. तर शिवाजी महाराजांना समजलं की सुरतेमध्ये अगणित द्रव्य ठेवलेले. नूर खान बेग नावाचा एक व्यापारी आहे, मुसलमान व्यापारी आहे. त्याच्या घरात त्या काळात 18 कोटीची संपत्ती. त्या काळात 18 आताही 18 कोटी मोठे आहेत. त्या काळात 18 कोटी म्हणजे किती. तर एकाकडे एवढी संपत्ती आहे. तर तुम्ही अजून एक जर गोष्टी अभ्यासल्यात किंवा अजून जर गोष्टी तुम्ही बघितल्या तर तुम्हाला अजून एक गोष्ट लक्षात अशी येईल की छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेमध्ये डायरेक्ट तलवारी काढल्या आणि लुटायला चालू केलं असं नाही केलेलं आहे. तिथला जो इनायत खान आहे त्याला सांगितलं की तुझे सगळे श्रीमंत व्यापाऱ्यांच्या याद्या माझ्याकडे, त्यांच्याकडे किती पैसा आहे तुला माहित नसेल पण मला माहिती आहे त्यांच्याकडे किती पैसा येते. तू एक काम कर, त्या सगळ्यांना माझ्याकडे पाठव, एक व्यवस्थित हिशोब दे, मला माझी खंडणी दे. खंडणी मागितली आहे आणि मी तुझ्या सुरतेमध्ये काही लुटमार करणार नाही. आणि इनायत खानला असं सांगितलं. पण इनायत खानच करप्टेड गव्हर्नर आहे मोगलांचा. कारण तो औरंगजेबाला सांगतोय मी 5,000 घोडेस्वार आहेत किंवा हे जास्त सैन्य सांगतोय, त्याच्याकडनं पैसा तेवढा घेतोय पण खूप कमी लोकांचं हे करतोय, सांभाळ करतोय. परत इतका करप्टेड येतो की सुरतेतल्या लोकांचं रक्षण करण्याची जबाबदारी त्याची आहे. तो किल्ल्यात घेताना लोकांना म्हणतोय जे पैसे देणार तेच आमच्या किल्ल्यात येणार, बाकीच्यांनी मरा काही करावं, असे त्याची वागणूक आहे. किंवा त्या काळात शिवाजी महाराजांनी सुरतेवरचं हे जे ठरवलंय याचं कारणच मोगल, की तुम्ही आमचं ध्वज म्हणजे आमचं इथं सगळं राज्य तुडवून तुम्ही तिथं गेलेलं आहे. शास्ता खानांनी 3 वर्ष हे राज्य लचके काढलेले आहेत. मला जर ते सगळं परत राज्य महासाम्राज्यात बदल करायचा असेल, ते स्थिर करायचं असेल तर मला पैसे लागणार आहेत. मग ते त्यांच्याकडनं घेतले महाराजांनी. बरोबर. म्हणजे हा असा सगळा प्लॅन होता त्याचा. 100%. तर मग सुरत मोहिमेमुळे मुघलांच्या अर्थकारणावर, दख्खनच्या राजकारणावर आणि स्वराज्याच्या शक्तिवृद्धीवर काय परिणाम झाले त्याच्यानंतर? सुरत एवढी श्रीमंत होती की शिवाजी महाराजांनी 3 वेळा सुरतेची स्वारी केली. आणि नंतर तर असं व्हायचं की इंग्रज अधिकाऱ्यांनी लिहून ठेवलंय सुरत ट्रिम्बल्स बाय द नेम ऑफ शिवाजी. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव काढलं तरी सुरत थरकापून उठते. इतकी लोक शिवाजी महाराजांना तिथं घाबरायला लागली. हा एक राजकीय पगडा प्रस्थापित झाला. दख्खन श्रीमंत झालं, महाराजांचं राज्य तर निश्चित श्रीमंत झालं. आणि म्हणजे त्याचा जो टॅक्स जायचा तो झारा बेगम नावाची एक बहीण आहे औरंगजेबाची, तिला जायचा.
ती विलक्षण चिडलेली आहे महाराजांवरती. म्हणून ज्यावेळेस पुढे शिवाजी महाराज आग्र्यात जातात त्यावेळेस ती औरंगजेबाच्या मागच लागली, यांनी आमची सुरत लुटलेला मारून टाक म्हणून, नाही का. हा तर असे एक प्रसंग आहे शिवचरित्रातला तो. तर असे परिणाम झाले. म्हणजे औरंगजेबाला प्रचंड कर मिळत होता सुरतेमधून. तिथं काय फक्त एकच व्यापारी नव्हते, इंग्रज, डच, फ्रेंच, पोर्तुगीज यांच्या सगळ्यांच्या वखारी होत्या. मेन त्याही म्हणजे लुटल्या. नाही, वखारी नाही लुटल्या, कारण त्यांच्याकडं हातबंद शस्त्र होते, बंदुका होत्या. मग महाराज म्हणले की आता इथं आपण युद्ध करायला आलेलोच नाहीये, आपल्याला संपत्ती एकट्ठा करायची आहे. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेमध्ये अगणित द्रव्य जमवलेले, अगणित द्रव्य जमवले. आणि त्याचा पुढे राजकारणात खूप 100% बघा, स्वराज्य बांधणीत खूप हे छत्रपती शिवाजी महाराजांचं राजकीय महत्व आहे बरं का. म्हणजे एक नेता कसा असावा, तर छत्रपती शिवरायांसारखाच असावा. आणि ते राष्ट्रकारण आहे, ते राजकारण नाहीये, गलिच्छ राजकारण नाहीये, ते राष्ट्रकारण आहे. एवढी अगणित द्रव्य मिळवलं छत्रपती शिवरायांनी. आणि त्यांनी ते येता येता काही किल्ल्यांवरती ठेवलं. तर त्याच्यामधला एक ग्रॅम आणि एक छटाक सुद्धा शिवाजी महाराजांनी घरी नेलेला नाहीये. बरं, हे शिवाजी महाराजांचं मोठेपण आहे. पण छत्रपती शिवाजी महाराजांसोबत जे द्रव्य न्यायला ती लोक केलेली आहेत, त्यांच्यामध्ये सुद्धा एखादी अंगठी अशी खिशात टाकलेला माणूस तुम्हाला सापडणार नाही. जेवढी मोजणी सुरतमध्ये झाली होती तेवढीच मोजणी महाराष्ट्र प्रांतात आल्यावर त्या द्रव्याची आहे. कोणीच स्वार्थ दाखवला नाही. याच्यातूनच राष्ट्र घडत असतं. हा संकेत आहे आपल्यासाठी शिवाजी महाराजांचा. बरोबर. आता बोलता बोलता तुम्ही बोलले की ज्या बेगम जारा बेगम होत्या, आग्र्याच्या भेटीत ते खूप चिडलेल्या होत्या की यांना मारून टाका. आता आग्रा निघाला, आग्रा भेटीचा विषय त्याच्यामुळे विचारतो की धोके माहिती असूनही छत्रपती शिवाजी महाराज आग्रा भेटीस गेले त्यावेळेस राजकीय परिस्थिती तशी उत्पन्न झाली होती की मिर्झा राजे जयसिंग हा अत्यंत धूर्त आणि अत्यंत मोठा राजकारणातला खस्ता माणूस होता. त्यांनी शिवाजी महाराजांना पूर्णपणे आत्मसात, म्हणजे काय म्हणता येईल, वळवलं होतं त्यांच्या दृष्टिकोनातून. आणि छत्रपती शिवरायांना नाईलाज होता काही गोष्टींच्या मध्ये की मिर्झा राजेला हे करायचं असेल, मिर्झा राजेला जर आपल्याला आत्ता लढता येत नाहीये, नाहीतर तो स्वराज्य तुडवून काढेल, तर मिर्झा राजेला त्याच्या हो मध्ये हो म्हणणं किंवा त्याचं ऐकणं महाराजांना भाग पडते तरी. म्हणून तिथं जायला धोके माहिती असताना सुद्धा जावं लागलं महाराजांना. पण शब्द दिलता ना मिर्झा राजेंनी की तुम्हाला मी काही करणार नाही किंवा काही होऊ देणार नाही असं. मग तो पाळला का? मिर्झा राजे जयसिंगचा मुलगा आहे रामसिंग, यांनी शब्द जीवा पार पाळला. बरोबर. त्या काळचे वेगळे सगळे गणित आखून पाळला. बर, औरंगजेबाशी त्या भेटी मागची काही राजकीय गणिते होती का शिवाजी महाराजांची, किती भेट झाली पाहिजे आणि भेट झाल्यानंतर काही राजकीय गणित त्यांनी मांडून? 100% छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाजूनी राजकीय गणित होती. महाराजांना असं वाटत होते की औरंगजेबाचा किंवा मोगलांची थोडीफार शक्ती वापरून आपण गोदावरी पर्यंतचा प्रांत जिंकल, आणि गोदावरी पर्यंतचा प्रांत आपण जिंकल्यावर परत हे मोगल कोण आहेत, हे बंडखोरी करून, हे यवन आहेत सगळे, हे बंडखोरी करून इथं शिरलेले आहेत, यांना हकलणंच शिवाजी महाराजांचं इंटेन्शन होता. पण कुठंतरी त्यांची शक्ती वापरून गोदावरी प्रांत हे करायचा होता. पण तसंच औरंगजेबाच्या डोक्यात काय होतं, छत्रपती शिवाजी महाराजांना मारून टाकणे. बरोबर. आणि अत्यंत औरंगजेबाने बालिशपणा केलेला आहे या सगळ्या प्रकरणामध्ये. छत्रपती शिवाजी महाराज ज्या वेळेस औरंगजेबाकडे गेलेले, तर औरंगजेबाने त्यांचा अपमान करायचं ठरवलेलं आहे. वास्तविक पाहता जर औरंगजेबाला तसं करायचंच असलं असतं तर त्याच्या राजकीय शक्तीचा उपयोग त्यांनी करायला पाहिजे होता, पण अशा बालिशपणा करायला नव्हता पाहिजे. औरंगजेबाने पूर्णपणे पोरकटपणा सिद्ध केलेला आहे. म्हणजे महाराजांच्या भेटीला अत्यंत हलक्या दर्जाचे सरदार पाठवणं, त्यांना त्यांची राहायची सोय पण नीट न करणं, किंवा अशा छोट्या छोट्या गोष्टीतून तो सारखा अपमान करायचा प्रयत्न करत होता शिवरायांचा, पण अपमान त्याचाच झाला. बरोबर. महाराज कडाडले त्याच्यामध्येच त्याचा अपमान झाला. आणि तो प्रसंग जर मांडायचा झाला की भर दरबारात महाराज कडाडले, त्यावेळेची खूप मोठी घटना आहे. ऍक्च्युली असं काही पॉसिबल नव्हतं, किंवा असं करणं म्हणजेच तिथे तो व्यक्ती संपतो असं ऐकलेलं आहे मी, किंवा असं वाचनात आले की त्यावेळेस त्या दरबारात कोणी वरमान करून बघितलं तरी अवघड होतं. नियम त्यावेळेस महाराज त्या ठिकाणी एवढ्या तोंडाला रुमाल लावून बोलायचं, त्याच्यासमोर बोलायचं असेल. हा प्रसंग झाला, हा यामागे काय? त्या कालखंडामध्ये छत्रपती शिवरायांनी आग्र्यात जो विजा कल्लोळ काढला सगळा, महाराष्ट्राचे शिवशंभू तिथे गरजले असं आपण म्हणतो ना, त्याची चर्चा संपूर्ण जगात झालेली.
की औरंगजेबाच्या सगळ्या राजकीय नियमांना पालथं घालून शिवाजी महाराजांची गर्जना अशी सगळ्या जगभरात वृत्तपत्र छापून आलेले आहेत, नाही का? याच्यावरनं तुम्ही अंदाज लावा काय झालं असेल ते. आणि तरी देखील ते जे नियम होते दरबाराचे ते औरंगजेबाला न पाळायला भाग पाडले. म्हणजे काय झालं माहिती का, औरंगजेबावर पण छत्रपती शिवाजी महाराजांना डायरेक्ट धक्का लावला तर कुठंतरी राजकीय प्रेशर असणारच ना. बरोबर. मग आणि त्यावेळेस संभाजी महाराजही त्यांच्या बरोबर होते. तर संभाजी महाराजांना सप्तहजारी मनसबदारी दिली होती. तर तो मला प्रसंग थोडा जाणून जागीरदार घ्यायचा आहे की संभाजी महाराज तिथे कसे रवळले. संभाजी महाराज खूप लहान होते म्हणून त्यांना फिरण्याची वगैरे मुभा होती. त्यांच्याकडे म्हणजे 9 वर्षांचा मुलगा एवढ्या मोठ्या राजकीय शक्ती हाताळू शकत नव्हता. त्याच्या मागचं सगळं राजकारण शिवाजी महाराजांचं प्रधान मंडळ आणि महाराजच सांभाळणार होते. हम्म. पण एक गोष्ट काय आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी का मनसबदारी घेतली नाही, कारण शिवाजी महाराजांचं असं म्हणणं आहे की मी तुला तुझा मांडलिक म्हणून भेटायला आलेलो नाहीये, मी अजून पण एक स्वतंत्र सेनानीच आहे. आणि जर मी ही सप्तहजारी किंवा पंचहजारी मनसबदारी स्वीकारली असती तर शिवाजी महाराजांना औरंगजेबाचा आदेश मानावा लागला असता आणि लगेच काबूलला जावं लागलं असतं. आणि काबूल कंदारला पाठवल्यानंतर हिंदूंची कत्तलच औरंगजेब करतो हा आतापर्यंतचा इतिहास होता. म्हणून शिवाजी महाराजांनी बरोबर औरंगजेबाने त्याची बुद्धिमत्तेची सोंगटी पुढे सरकवल्यानंतर महाराजांनी यांची एक बरोबर बुद्धिमत्तेची सोंगटी पुढे सरकवली. ते म्हणले मी नाही, शंभू राजांना तुम्ही मनसबदारी द्या. आणि औरंगजेबाला ते ऐकावं लागलं. बरोबर. आणि महाराजांबद्दल जो प्रसंग आहे संभाजी महाराजांबद्दल की त्यांच्या आणि औरंगजेबाच्या भेटीचं वर्णन या ठिकाणी ऐकायला भेटतं बऱ्याच वेळा की संभाजी महाराज औरंगजेबाला भेटायचे आणि 2-3 प्रसंग ऐकलेले आहेत. ते फारसे विश्वसनीय नाही आहेत कारण औरंगजेब बादशाह होता, त्याला भेटायचे अनंत नियम होते. पण शंभू छत्रपतींना ते चित्रपटातही दाखवण्यात आलेलं आहे, त्याच्यामुळे मी तो प्रश्न विचारला. शंभू छत्रपती पण एक म्हणजे सगळ्याच प्रोटोकॉल्स असायचे, खूप स्ट्रॉंग प्रोटोकॉल्स असायचे, असं डायरेक्ट भेटता येत नव्हतं वगैरे नाही, प्रोटोकॉल्स असायचे. तर ते थोड्याशा मला दंतकथा वाटतात त्या. बरोबर. आणि आग्र्याहून झालेली सुटका किंवा पलायन आपण म्हणू शकतो, यामागे राजकीय बुद्धिमत्तेबद्दल काय समजतं शिवाजी महाराजांच्या? खूप ऑथेंटिक पुरावा उपलब्ध आहे. कॉन्द दी अवेलेरिओ विंचीला लिहितोय गोव्यातून, शिवाजी महाराज आग्र्याला जाऊन फसलेले आहेत, औरंगजेब त्यांना मारूनच टाकणार आहे, आणि जरी मारून नाही टाकलं तर असं अडकवणार आहे की ते महाराष्ट्र प्रांतात परत येणार नाही. आता आपल्याला पश्चिम किनाऱ्यावर आपला प्रसार करायला, आपल्या राज्याचा विस्तार करायला आणि आपली शक्ती प्रस्थापित करायला पूर्ण वाव आहे. आपल्याला काहीच आता काळजी राहिलेली नाहीये. शिवाजी महाराज तिकडे अडकल्याचा हा आसुरी आनंद व्यक्त करतोय. आणि याने ते पत्र पाठवलं. सुमारे मेच्या आसपास हे पत्र त्यांनी लिहिलेलं आहे. आणि महाराज म्हणजे तो हे त्या काळात पत्र जायला 6 महिने लागायचे. तर ते पत्र जायच्या आतच शिवाजी महाराज परत महाराष्ट्रात आले. आणि हा म्हणतोय की नाही, मी मागच्या वेळेस तुम्हाला जे पत्र पाठवलंय त्या पत्रामध्ये मी असं लिहिलेलं आहे, पण ते सपशील लिहिला नाही महाराजांनी, कसं तिथून ते महाराजांनी गरुड झेप कशी घेतली त्यांनी लिहिलं. पण हा म्हणतो विलक्षण बुद्धिमत्तेचा वापर करून काहीतरी शक्तीच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज परत महाराष्ट्रात आलेले आहेत. आपण कुठल्याही साम्राज्य विस्ताराचा उपयोग आपण करू नये. आणि लक्षात घ्या, आता इथं एक राजकारण आहे, हे खूप सुंदर आहे. शिवचरित्र इतकं कसं सजलं असं सगळ्या अंगाने, हेच मला याचं कौतुक वाटतं. हा म्हणतोय की छत्रपती शिवाजी महाराज परत महाराष्ट्रात आल्यामुळं संपूर्ण जगाची राजकीय परिस्थिती स्तब्ध झालेली आहे. म्हणून शिवाजी महाराजांची तुलनाच करायची असेल तर ते अलेक्झांडर दी ग्रेट आणि ज्युलियस सीझर सोबत केली पाहिजे, असं तो म्हणतोय बरं का, त्याला ते सांगतोय. आणि शिवाजी महाराजांनी राजगड जवळ तरी करावा की नाही. म्हणजे महाराज येत आहेत, राजगड आता अवघ्या काही तासांचा राहिलाय, 6 तास 7 तास अवघ्या जवळ राहिलाय. एखादा सामान्य व्यक्ती असला असता तर विचार केला असता, मी एवढ्या मोठ्या मृत्यूच्या दाढेतून सुटलोय, थोडासा विश्राम करेल, थोडंसं बसेल. छत्रपती शिवाजी महाराज आपल्या पंतांना म्हणतात की मला गोवा जिंकायचे आणि गोव्यावर आक्रमण करण्याची तयारी करूयात. आणि हा कोणते त्याच्यात पुढे मार खाल्लेला आहे नंतर महाराजांचा. असं सगळं चरित्र आहे. आणि त्याचं तो शब्दच ना, म्हणजे पूर्ण राजकीय परिस्थिती स्तब्ध झाली महाराज इकडे आल्यामुळे. इतकं सुंदर चरित्र आहे. हे यातूनच महाराजांचं वेगळं पण दिसून येतं की इतर जे शासक होते त्यावेळेचे त्यात महाराज खूप उठून वेगळे दिसायचे या सगळ्या कारणांमुळे. 100% जे बाहेरचे लोक महाराजांना भेटायला आले ना, त्यांनी महाराजांचं विलक्षण असं
पाहणी करून ठेवलेली आहे. महाराज चालतात कसे, महाराज पाहतात कसे, महाराज बोलतात कसे, आणि त्यांनी सगळ्या गोष्टी लिहून ठेवलेल्या आहेत. महाराजांचं रंग कसा आहे, महाराजांची हे कशी आहे, असं लिहून ठेवलंय सगळं. बरोबर. त्यावेळेसचे जे आदिलशाही, निजामशाही, मुघल, पोर्तुगीज, सिद्धी यांसारख्या त्या काळातील सत्ताधीश जे होते, त्यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराज असे वेगळे उठून प्रत्येक वेळेस दिसायचे. या मागचे मेजर कारण काय होते? हे बघा, मला असं वाटतं की आपल्या भारतीय संस्कृतीचं, भारतीय ग्रंथांचं, पुराणांचं आणि अध्यात्माचं प्रचंड अंगीकरण शिवाजी महाराजांनी केलंय, म्हणूनच ते असं करू शकले. हम्म. कारण सांगू का तुम्हाला? हा. भगवान श्रीकृष्ण ज्यावेळेस कंसाला मारायला गेलेले, तर एकाच वेळेस भगवान श्रीकृष्णांनी अष्टभाव प्रगट केले असं म्हणतात, की गोपिकांना ते गोपिका रमण वाटले, जिथं असलेल्या मल्लांना आपला काळ आला असं वाटले, कंसाला प्रत्यक्ष मृत्यूच माझ्याकडे चालून येतोय असं वाटले. म्हणजे एकाच प्रसंगामध्ये भगवान श्रीकृष्णांनी अष्टभाव निर्माण केलेले. तसं छत्रपती शिवाजी महाराजांचं इथं नाहीये का? मग महाराज हे निर्माण का करू शकले? तर महाराज ते तेवढे अभ्यासक आहेत. त्या सगळ्या अभ्यासोनी प्रगटावे, आणि अभ्यासाच्या माध्यमातूनच प्रत्येक गोष्ट साध्य करता येते असं मला वाटतं. बरोबर. आणि त्याच्यामुळेच मग त्यांचं वेगळेपण प्रत्येक वेळेस आपल्याला पाहायला 100% मिळतं, प्रत्येक 100%. ठिकाणी, प्रत्येक प्रसंगामध्ये. कारभार, युद्धनीती, राजनय, मानवता की दूरदृष्टी, कोणते घटक त्यांना खऱ्या अर्थाने विलक्षण बनवतात? सगळेच मी पहिलेच म्हणलं ना की त्यांचा कार्यभार तसा आहे, युद्धनीती वेगळी आहे. म्हणजे दरवेळेस महाराज एकाच माध्यमातून समोर जात नाहीत शत्रूच्या, वेगळ्या वेगळ्या युद्धनीती प्रस्थापित करतायत. ते युद्ध कार्यक्षमता, शूरक्रियेसी तत्पर, निर्णय घेण्याची विलक्षण बुद्धिमत्ता आणि कार्यक्षमता. म्हणजे काही लोक खूप हुशार असतात पण निर्णयात चुकतात. शिवाजी महाराज निर्णय घेण्याची क्षमता, विलक्षण क्षमता आहे शिवाजी महाराजांकडे निर्णय घेण्याची. ते महाराज येतो, ते सगळ्याच अंगानेच असलेले. आता युद्धनीतीबद्दल बोलायचं झालं तर वेगवेगळे गोरिला वॉरफेअर आपल्याला माहिती आहे. त्यांच्याबद्दल थोडंसं बोलू शकतो आपण की त्यांच्या युद्धनीती कशा होत्या? बघा, छत्रपती शिवाजी महाराजांनी हे सगळे युद्धनीती निर्माण केल्यात ना, तर त्यांनी राम आणि कृष्णांच्या युद्धनीती पहिल्या आत्मसात केल्यात, मग त्यांच्या युद्धनीती निर्माण केलेल्या आहेत, नाही का? मग आणि त्याच्यामध्ये हे युद्धनीती महाराज लढत असताना महाराजांनी ठरवलंय आपल्याला नैसर्गिक संपत्तीचा पुरेपूर वापर करायचा आहे. नैसर्गिक संपत्तीचा पुरेपूर वापर करूनच आपण ह्या गोष्टी समाजासमोर प्रस्थापित करू शकतो. त्या कशा? मग त्या कशा? तर तुम्हाला सांगतो, अफजल खान उघड्या मैदानात ताकदीचा आहे ना, तर मग नारसिंह युद्ध पद्धत आत्मसात केली. एकांगी झुंजू, फाडून टाकू भेटून त्याला, पण पहिलं त्याला जिथं घनदाट झाडी आहे अशा ठिकाणी आणू. वाईत आणला, वाईतनं प्रतापगडावर आणला. अफजल खानाच्या सैन्याला काहीच माहित नाही, इकडं अफजल खान फाडून शिवाजी महाराज मोकळे झाले. भौगोलिक गोष्टींचा विलक्षण अभ्यास शिवाजी महाराजांनी केला. प्रचंड पाऊस चालू आहे का, ह्या पावसातच आपण निष्ठायचं. सिद्धीच्या म्हणजे जो सिद्धीचा वेढा बसला होता, बरोबर, महाराजांनी या संपत्तीचा उपयोग केला. काळ्या कुट्ट अंधारात आक्रमण करायचं. कोंढाण्याचा किल्ला काळ्या कुट्ट अंधाराचा उपयोग केलेला आहे. निसर्ग, समुद्र, संपत्ती आपली समुद्र, म्हणजे समुद्राकडे लक्ष केंद्रित करा असं शिवाजी महाराजांनी सांगितलं. समुद्राकडे लक्ष केंद्रित केल्यानंतर तिथले जे पाणोडी लोक आहेत, म्हणजे ज्यांना समुद्राच्या लाट्यांवरती पण हे चालवता येते, त्या लोकांना युद्ध बनवलं. सांगितलं आपल्या समुद्राचं दर्शन घ्या. समुद्रावरती महाराजांनी विलक्षण सत्ता प्रस्थापित केलेली आहे. समुद्राचा उपयोग केला. दगड धोंड्यांचा उपयोग किल्ले बांधणीकरता केला. बाहेरनं कशाला आणायचे, इथलेच दगड फोडा, किल्ले बांधणी करून दाखवली. अजून एक तुम्हाला सांगू का शिवाजी महाराजांचं विलक्षण काय ते? महाराजांनी इथला वड, पिंपळ, आंबा ही लाकडं महाराजांनी होड्या बांधण्यासाठी वापरले, कन्स्ट्रक्शन्स मध्ये वापरले. म्हणजे नैसर्गिक संपत्तीचा प्रचंड अभ्यास करून आपल्या युद्धनीती प्रस्थापित करणारे एकमेव राजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. बरोबर. आता नैसर्गिक संपत्तीवर बोलताना आता जो ताजा प्रश्न चालू आहे नाशिकच्या तपोवनातला, त्याच्यावरती बोलतो की त्यावेळेतल्याही मला गोष्टी माहिती की शिवाजी महाराज हे जेव्हा शस्त्र निर्मिती करायचे किंवा होड्या निर्मिती करायचे नौदलासाठी, तेव्हा त्यांच्या सैनिकांना आदेश राहायचा की जेवढे झाडं तोडताय त्याच्यापेक्षा दुप्पट झाडं तुम्ही लावलेच गेले पाहिजे, तरच तुम्ही झाडं तोडायचे. हो, त्यांचा नियम असा होता की
तिप्पट दाम द्यायचा त्याचं झाड तोडायचं असेल तर. आणि त्याची इच्छा नसेल तर त्याला फोर्स करायचा नाही झाड तोडण्यासाठी. कारण शिवाजी महाराजांचा शब्द आहे, या सगळ्या शेतकऱ्यांनी आपल्या पोटच्या पोराप्रमाणे ह्या झाडांना जपले आहे. बरोबर. त्यास वेदना देऊन स्वराज्याचे काम नको. मग इतर प्रांतात त्या लाकडांची खरेदी विक्री होती का, ते प्रांत शोधा. मग छत्रपती शिवाजी महाराजांनी केरळ आणि कर्नाटकवरनं लाकूड मागितलंय, पण आपल्या शेतकऱ्यांना त्रास दिला नाही. माझ्या शेतकऱ्याच्या मिरचीच्या देठासही धक्का नाही लागला पाहिजे, हा विचार करणारा हा राजा असेल तर एवढं मोठं झाड कसं तोडेल? बरोबर. मग त्यावेळेस जर एवढी काळजी घेतली जात होती, तर आज जी नाशिकमध्ये परिस्थिती चालू आहे त्याच्याबद्दल मी सहज वर्णन करतोय की ते कितपत योग्य तुम्हाला वाटतंय तुमच्या मते? नाही, 100% झाड वृक्षारोपण झालं पाहिजे. कारण आपण अशा भूमीत राहतो जिथं विविध प्रकारचे वृक्ष आहेत, विविध प्रकारची धनसंपदा आहे, विविध प्रकारची राष्ट्रसंपदा आहे. अनंत अंगाने आपली भूमी सजलेली आहे. त्याच्यामध्ये आपणच ह्या नैसर्गिक गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. आपणच जपलं पाहिजे. भरपूर. 100%. पुढचा प्रश्न असा होता की आधुनिक जे राजकारण चालू आहे त्याच्यात महाराजांच्या धार्मिक ओळखीचं कसं विकृतीकरण केलं जातंय? छत्रपती शिवाजी महाराजांचं धार्मिक राजकारण म्हणण्यापेक्षा छत्रपती श्री शिवाजी महाराजांना प्रस्थापित कसं केलं जाते बघा ना तुम्ही, की आता सोशल मीडियाचा खूप मोठा प्रभाव आहे. तर अभ्यास न करता काहीतरी शिवाजी महाराज फक्त व्ह्यूअर्स वाढवण्यासाठी महाराजांचे कागदपत्र अभ्यासायचे नाहीत, काही नाहीत. किंवा असं तर मी भरपूरशा इथे पण बघतो, कीर्तनकारांचं पण बघतो, की कीर्तनं त्यांनी अवश्य करावीत. कीर्तनामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव अवश्य घ्यावं. पण असे कीर्तनकार जे छत्रपती शिवाजी महाराजांचं मुस्लिम तुष्टीकरण सांगतात ते काही नाहीच आहे. खालिद का शिवाजी सारखे भयंकर पिक्चर येऊ घातले होते की ज्याच्यामध्ये महाराजांचं म्हणजे इतका अपमान ठासून भरला होता. आणि म्हणजे अफजल खान खलनायक आहे आणि त्या अफजल खानाची तुलना मारुती आणि गणपती सोबत. बसला तर गणपती सारखा, उठला तर मारुती सारखा. म्हणजे किती विकृतीकरण आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना सातत्याने सेक्युलरिझम कडे नेणे, हे महाराज सेक्युलर होते. पण तुम्ही मूळ अभ्यास वाचा ना. म्हणजे महाराजांचा एखादा कागद जर तसा भेटला ना तर तो आपण प्रस्थापित करू ना, लोकांच्या समोर आणू की होते बाबा शिवाजी महाराज असे. पण संपूर्ण जीवनचरित्रामध्ये एवढे दिवस गेले, आता 2015 पासून आम्ही शिवचरित्र लोकांमध्ये रुजवण्याचा प्रयत्न करतोय. त्याच्यामध्ये आम्हाला कुठेही दिसलं नाही की महाराज कुठेतरी सेक्युलर होते. तरी पण आपली जनता ही अशी. बरोबर. आणि त्या काळातला जातीयवाद महाराजांनी कसा सांभाळला, की हा ब्राह्मण आहे, हा शूद्र आहे, या सगळ्या गोष्टींना सांभाळून महाराजांनी स्वराज्य निर्मिती कशी केली? हे बघा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा दृष्टिकोन स्पष्ट होता. तो म्हणजे हिंदवी स्वराज्य प्रस्थापित करणे. मग छत्रपती शिवाजी महाराजांसोबत एक गोष्ट लक्षात घ्या, शिवाजी महाराजांनी त्या कालखंडामध्ये जी शपथ घेतली ती सगळ्या जातीच्या लोकांना घेऊन घेतली, एकत्र घेऊन. हा एक मुद्दा आहे सगळ्यात महत्वाचा. छत्रपती शिवाजी महाराजांनी अजून एक गोष्ट म्हणजे त्यांनी व्यवस्थित गुणसंपदा ओळखलेली आणि गुणसंपदेवर त्याला त्या कार्यात प्राधान्य दिलेले. छत्रपती शिवाजी महाराजांनी जातीयवादामध्ये समानता आणली. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या काळाची परिस्थितीच लोकांना माहित नाहीये. आत्ताचा काळ आणि तो काळ खूप फरक आहे. आपण 350-400 वर्ष मागं जायचंय आपल्याला. पण त्या काळातल्या मानसिकता पण पूर्णपणे वेगळ्या आहेत ना. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडामध्ये हिंदूंची अवस्थाच काय झाली होती हे पण वाचणं गरजेचं आहे. इस्लामी सत्ताधीश सगळ्या हिंदूंना भरडून काढत होते. बरं, तुमचा जर याच्यावर विश्वास नसेल तर तुम्ही इंग्लिश डॉक्युमेंट्स वाचा, जे की स्थिर आणि अत्यंत स्थिर बुद्धीने लिखाण केलेले. डच आहेत, फ्रेंच आहेत, पोर्तुगीज आहेत, या लोकांनी लिहून ठेवलंय ना काय परिस्थिती आहे ते. ते म्हणतात की हिंदूंमध्ये भांडतायत, किंवा हे सगळे जे इस्लामी सत्ताधीशांच्या ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हे इस्लामी सत्ताधीश काम करायचे. कोण? हे मुल्ले मौलवी. तर ह्या मुल्ले मौलव्यांनी सांगितलेलं असायचं की सगळ्यांची कत्तल कशी करायची, काय करायची. आणि मुळातच हे मुल्ले मौलवी हिंदू धर्माच्या चातुर्वर्णाचे पण अभ्यासक होते. आपापसात चातुर्वर्ण भांडावेत म्हणून यांनी काही शतके प्रयत्न केलेले, म्हणून चारी वर्णात भांडणं लागलेत. अशी सुद्धा परिस्थिती परप्रांतीयांनी लिहून ठेवलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी सगळ्यांना, वारकरी संप्रदाय इतका सुंदर संप्रदाय की ज्यांनी हरिनामाच्या माध्यमातून एकता आणली, नाही का.
की आपल्याकडे उच्च नीच काही न जाणे भगवंत असं म्हणतात ना, उच्च नीच भगवंताला काय माहित नाही. मग तो कोण आहे? तर दासी पुत्र कन्या विदुराच्या भक्षी दैत्य कुळी रक्षी प्रल्हादासी. म्हणजे तुम्ही जर शिवाजी महाराजांनी ते ओळखलं की राष्ट्राचं लष्कर जर उभं करायचं असेल, राष्ट्ररक्षण करायचं असेल, तर हिंदूंचं एकत्रीकरण आणि सर्व जातींमध्ये समानता आणली पाहिजे. आणि आणलेली आहे. महाराजांच्या सैन्यामध्ये कुठेही जातीवाद नाहीये, हे तुम्ही ओळखू शकता. कागदाच्या माध्यमातून अभ्यासा. कागद बघा, त्या काळातला कागद बघा, हेच मी म्हणेल लोकांना. थोडंसं स्पष्टीकरण दिलं याच्यावर तर अजून बरं होईल की सैन्य भरतीच्या वेळेस जातीवाद कसा नव्हता. हा, त्या कालखंडामध्ये लोक असं काय म्हणजे महाराजांसोबत लढायला उभं राहायचे, तर ते काही सैन्य भरती वगैरे असे हे नव्हतं. तर महाराजांसोबत जायचंय, शिवाजी महाराजांचं रक्षण करायचंय, तर त्या प्रांतातले विविध, आता कोळी समाजाने शिवाजी महाराजांना विलक्षण मदत केलेली आहे. तशी मदत कुणीच केली नाहीये. समुद्रावर सगळी राजसत्ता प्रस्थापित करणं, आज शिवाजी महाराजांना फादर ऑफ द इंडियन नेव्ही म्हटलं जातं. तर का? तर ते कोळी समाजामुळे म्हटलं जातं. आपले शेतकरी, कातकरी यांनी भूमी प्रांतात मदत केलेली आहे. आणि म्हणजे ह्या सगळ्या लोकांनी मदत केली. म्हणजे सगळ्या जातीची लोक शिवाजी महाराजांकरता, शिवाजी महाराजांसाठी लढलेली आहेत, नाही का? प्रत्येक जातीतला एक मावळा तुम्हाला सापडेल. पण आज इतका वाईट वाटतं की आमच्या जातीचा कुठला मावळा लढलाय महाराजांसाठी याची निवड करतात आणि त्याला जातीच्या कक्षेत नेऊन बसवतात. संतांना जातीच्या कक्षेत नेऊन बसवतात. संत तर परमात्म्याचं प्रत्यक्ष रूप त्याच्या अंतरात्म्यात प्रगट झालेलं असतं आणि त्या संतांना आपण जातीच्या कक्षेत अडकवतो आणि हिंदू धर्म आपण अशक्त करून टाकतो. छत्रपती शिवाजी महाराजांना आवडत असेल का? बाजी, फुलाजी, तानाजी, यसाजी, सूर्याजी हे सगळे एका उद्देशासाठी लढले, हिंदवी स्वराज्य, म्हणजे हिंदूंचं राज्य. आणि कुठेतरी असं विभाजन होताना दिसतं आपल्याला. बरोबर. आजच्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या प्रशासनिक सुधारणा सर्वात कमी चर्चेल्या जातात. म्हणजे त्यावेळेचे जे प्रशासन चालवायचे शिवाजी महाराज, त्यामध्ये कोणत्या अशा गोष्टी आहेत ज्या आजच्या काळात चर्चांमध्येच नाहीये? छत्रपती शिवाजी महाराजांची न्याय नीती, समान प्रतिष्ठा. आता मी कधीच आत्ताच्या काळाला आहे ना, मी हे थोडस हे बोलतोय, म्हणजे आक्रमक धोरणातून बोलतोय, पण मी अभ्यासातून बोलतोय. छत्रपती शिवाजी महाराजांची समान न्याय प्रतिष्ठा का प्रस्थापित करत नाही आपण महाराष्ट्र शासना किंवा संपूर्ण भारतामध्ये? मला तर आत्ताची झुंडशाही वाटते, नाही का? म्हणजे ज्याच्याकडे सत्ता तोच घालतोय खलबत्ता, नाही का? आत्ताची अशीच अवस्था आहे. म्हणजे आपण म्हणतो की संविधानिक निर्णयांमध्ये असे, पण अरे आताच्या संविधानिक निर्णयामध्ये बलात्कार करणारा लगेच ठेचून मारला जातो का? का मारल्या जात नाही? आज आपण म्हणतोय की आज किती जातीवाद वाढलेला आहे की शाळेत एका डब्यात चपाती खाणारी मुलं पण जातीय वाद एवढा वाढलेला आहे की ते तिरस्काराने एकमेकांकडे बघतात. ही वस्तुस्थिती आहे. छत्रपती हे नाकारू शकत नाही तुम्ही. मी फक्त समोर आणतोय, लोक घाबरतात बोलायला. का असं होतंय? आज जातीवाद किती वाढलेला आहे. घराच्या बाहेर हिंदुत्ववादी, घराच्या जातीवादी, अशी एक परिस्थिती निर्माण झालेली आहे. मग छत्रपती शिवाजी महाराजांची समान न्याय प्रतिष्ठा प्रस्थापित झालेली नाहीये, त्याच्याकडे लक्ष केंद्रित नाहीये. आणि एकदा काही सत्तेवर बसलो आपण की ती सत्ता आपल्याला उपभोगण्यासाठी नसते, ती जनतेच्या सेवेसाठी असते. हे शिवाजी महाराजांनी स्वतः आचरलेले. स्वतः छत्रपती शिवाजी महाराज पाहणी करता जात असत. अष्टप्रधान चुकलेत ना जिथे शिवाजी महाराजांनी कान पिळलेले आहेत ह्या लोकांचे, की काय म्हणून तुम्हाला हातात सत्ता दिली का ह्याच्यासाठी का? पगारातून. एकदा महसूल एका शेतकऱ्याकडनं जास्त झालेला आहे, मोरोपंत पिंगळ्यांकडून जास्त महसूल घेतला, तर त्यांची कान उघडणी शिवाजी महाराजांनी भर दरबारात केलेली आहे आणि सांगितलं त्यांना की ह्या शेतकऱ्याचा 2 शेतसारा परत द्या, त्याला जास्त घेतला. आणि त्यांच्या पगारातून त्यांना शिक्षा म्हणून हिंदवी स्वराज्यात त्यांचा पगार हे केलेला आहे, रद्द केलेले आहे. असे कडक शिस्तीचे छत्रपती शिवाजी महाराज त्या सिस्टीम सेट करतच नाही. कारण आपल्याला शिवाजी महाराज फक्त राजकारणापुरते, आपल्या हॉटेल्सला नावं द्यायला, युनिव्हर्सिटीजला नावं द्यायला पाहिजे, पण आत्मसात कोणालाच शिवाजी महाराज करायचे नाहीत. ही वस्तुस्थिती आहे. ते केले पाहिजेत, ते शिकले पाहिजेत, शिवाजी महाराजांना आपलंसं मानलं पाहिजे, महाराजांचा गुण अंगीकारला पाहिजे. म्हणून शिवरायांचे कैसे बोलणे, म्हणून शिवरायांचा आठवावा प्रताप. तो प्रतापच नाही आपल्याकडे. शिवाजी महाराजांचा जो प्रताप होता, जो संभाजी महाराजांनी आठवला म्हणून एवढ्या 10 बलिदानाला समोर गेले,
शिवाजी महाराजांचा प्रताप नाही आपल्याकडे. बरोबर. तुम्ही ज्या गोष्टी बोलले आता की जातीवाद एवढा वाढला आहे की अक्षरशः 8वी 9वी 10वीचे मुलं म्हणजे ज्यांना थोडंसं जाणतं होतात ते देखील डबे खाताना विचार करता की कोणत्या ग्रुपमध्ये बसायचे आणि कोणत्या ग्रुपमध्ये नाही बसायचे. हे मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेल्या गोष्टी आहेत आणि ते खूप वाईट वाटतं. एवढ्या लहान वयात देखील मुलं आता भारतात राहून त्याच्यातल्या त्याच्यात जातीवाद निर्माण होतोय. बिकट परिस्थिती आहे ही. नौदल, गुप्तहेर व्यवस्था, किल्ल्यांचं प्रशासन, कर प्रणाली यापैकी कोणती गोष्ट सर्वात जास्त चुकीच्या पद्धतीने समजली गेलेली आहे आता? म्हणजेच मी एक स्पष्टीकरण देतो की त्या काळातलं नौदल, गुप्तहेर व्यवस्था, किल्ल्यांचं प्रशासन आणि कर प्रणाली जी महाराजांनी राबवली गेली आहे, पण आत्ता लोक त्याला समजायला चुकताय. महाराजांच्या गुप्तहेर खात्याबद्दल खूप माहितीच नाहीये. लोकांना वाटतं म्हणजे नाही का बहिर्जी नायकांवरती कादंबऱ्या येतात, याव्यात कादंबरी स्वरूपातून इतिहास बाहेर यावा, पण महाराजांच्या गुप्तहेर खात्याबद्दल माहिती नाहीये. महाराजांच्या कर प्रणालीबद्दल लोकांना माहिती नाहीये. खूप गैरसमज आहेत एकंदरीत इतिहासामध्ये. ते कसे? ते दूर केले पाहिजेत आपण. ते मी सांगितलं ना आता की अनेक लोकांना वाटतं की खूप डॉक्युमेंट्स आहेत गुप्तहेर खात्याबद्दल, पण काहीच नाहीये गुप्तहेर खात्याबद्दल. नवदलाबद्दल पण महाराज इंडियन आर्मीतले नेव्हीचे निर्माण करते छत्रपती शिवाजी महाराज, पण त्यांच्या त्या दृष्टिकोन पण लोकांमध्ये समजलेले नाहीयेत. संपूर्ण शिवचरित्रच म्हणाल मी, खूप गैरसमज आहेत त्याच्यामध्ये. ते दूर केले गेले पाहिजे, अभ्यासातून दूर केले पाहिजे. आणि त्याच्याने काय फरक पडेल? आपलं राष्ट्र निर्माण होणार आहे. शिवाजी महाराज एक शिवाजी असे मंत्र हा निर्मितीचा. शिवाजी महाराज हे निर्मितीचे मंत्र आहेत आणि त्याने आपलं राष्ट्र घडणार आहे ना पूर्णपणे. बरोबर. आणि त्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करताय? आम्ही छोट्या छोट्या पुस्तकांची निर्मिती करतोय, चित्रांच्या माध्यमातून शिवचरित्र शिकवतोय, शिवचरित्रावरती अभ्यास वर्ग घेतोय, आध्यात्मिक मार्गातून शिवचरित्र शिकवण्याचा प्रयत्न करतोय. आम्ही एक 12 ज्योतिर्लिंग आणि मध्यभागी छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या समाधीचा समावेश असलेलं भारतातलं पहिलं असं शिवलिंग तयार केलेलं आहे. त्याच्या माध्यमातून आम्ही रिलिजनल प्रॅक्टिस स्ट्रॉंग करतोय, पण त्याच्या मागचा उद्देश राष्ट्र साक्षात्कार आहे. बरोबर. पुढचा जो टॉपिक आहे तो आहे युद्धकलेचा महासागर. म्हणजे युद्धकलेबद्दल आपण थोडंसं बोलू या ठिकाणी. तर सह्याद्री पर्वत, कोकण किनारपट्टी, दाट जंगल, मैदाने अशा विविध प्रदेशांवर छत्रपती शिवाजी महाराजांचं नियंत्रण होतं. प्रत्येक भूभागासाठी त्यांनी काही स्वतंत्र युद्ध प्रणाली बनवलेल्या होत्या का त्यावेळेस? हो. आणि त्या कशा? कारण महाराज जसं सगळ्या गोष्टींचे जाणतेत. आपण महाराजांच्या शस्त्र निर्मितीबद्दल बोललो. महाराजांनी युक्तिवादातून युद्धशास्त्र कसं निर्माण केलं, तर त्याच्यामध्ये रामांची युद्धनीती, कृष्णांची युद्धनीती, नरसिंह युद्ध पद्धती, हनुमंती, कृष्णी, नरसिंह या फायटिंग स्किल्स शिवाजी महाराजांनी आपल्या लष्कराला शिकवल्या, म्हणजे आर्मीला शिकवल्या. आर्मीला एक नियम लावून दिले. तसंच महाराज एका भौगोलिक घटनेंचे किंवा भौगोलिक गोष्टींचे प्रचंड मोठे अभ्यासक आहेत. त्यांना माहिती आहे कुठल्या भौगोलिक प्रांतावरती काय घडणार आहे, कुठल्या भौगोलिक प्रांतावरती काय कार्य केलं पाहिजे, हे शिवाजी महाराजांना माहिती. बरोबर. आणि त्या कोणत्या होत्या? म्हणजे फॉर एक्झाम्पल आता पर्वतांचा प्रदेश आहे, तिथे ते काय गोष्टी करायचे? मोकळ्या जमिनी आहेत, भूभाग आहे, सपाट म्हणजे पठार आहे, तिथे ते कोणत्या पद्धतीने युद्ध प्रणाली वापरायची? त्यांनी त्या पद्धतीने ती युद्धशैली आत्मसात केलेली आहे. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं काय वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगतो. महाराजांनी युद्धाची म्हणजे महाराजांनी स्वतः युद्धाची भूमी स्वतः निवडलेली. म्हणजे महाराज शत्रूला वाटेल तिथे नाही गेलेत. महाराजांनी शत्रू आपल्या प्रांतात आणलेले आहेत, तिथे युद्ध केले. आणि तिथं आता सालेरचं युद्ध हे थोडंसं सपाट याच्यावरती आहे. उंबरखिंडीत कार्तलब खानाला गाठला. अत्यंत घनदाट आणि खिंडीचा प्रांत आहे. तिथं त्याला ठोकला शिवाजी महाराजांनी चांगलाच, नाही का. मग डच, फ्रेंच, व्हॉइस रॉयर सारखे जे लोक होते की ज्यांना प्रचंड अहंकार होता की आपल्याकडे नौदल आहेत, आपल्याकडे मोठ्या मोठ्या शिप्स आहेत जे मराठ्यांना हरवू शकतात किंवा त्याच्या जीवावर ट्रेडिंग करायचे आणि आमचीच समुद्रावर सत्ता असं त्यांना वाटायचं. पण शिवाजी महाराजांनी कोकणी लोक घेतली ज्यांना समुद्राचा अभ्यास आहे, त्यांच्या माध्यमातून शिवाजी महाराजांनी आपली नवदल प्रबळ केलं. अशा भौगोलिक आणि नैसर्गिक संपत्तीच्या आधारे शिवाजी महाराजांनी अभ्यासातून हे ओटी घेतलं सगळं. बरोबर. ह्या युद्धनीतींमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट जी अभ्यासली गेलेली आहे, आता आपण जो अभ्यासतो तो आहे गनिमी कावा. बरोबर आहे.
सो आपण गनिमी कावा म्हणतो ते फक्त डोंगरात लपून हल्ला करणे एवढंच होतं, की ती एक खोल मनोवैज्ञानिक रणनीती होती. त्याच्या मागे असं काही मनोविज्ञान होतं का? हो, ते कशा प्रकारे? त्याच्यामध्ये मनोविज्ञान होतं आणि ते मनोविज्ञान असं आहे, की शत्रू ज्या मानसिकतेचा आहे, त्याच्यासमोर तशा गोष्टी प्रस्थापित करायच्या. तर औरंगजेब धूर्त आहे का? तर खटाशी पाहिजे खट, उद्धटाशी उद्धट, खटनाटाशी खटनट. मग अफझल खान अहंकारी आहे का? तर महाराज त्याच्या समोर तसंच गेलेले. अशा विविध माध्यमातून महाराजांनी उत्तर दिलेले, लक्षात घ्या तुम्ही. बरोबर. तर ते गनिमी कावा म्हणजे फक्त गनिमी काव्याचा सेकंड पार्ट आहे, अटॅकिंग नेचर. पण ते शत्रूला समजलं नाही पाहिजे नक्की की असा शत्रूची attack. नीती काय आहे ते. म्हणजे दिसतंय एक आणि होतंय एक असं झालं पाहिजे. त्याला म्हणतात गनिमी कावा. आणि याचा महाराजांनी पुरेपूर उपयोग आपल्या युद्धांमध्ये केलेला दिसतोय. हो, कारण आपल्याकडे लष्कराची संख्या कमी होती त्याच्यामुळे. आणि जसं तुम्ही बोलले, की महाराज जेव्हा ट्रेन करायचे सैन्याला, तेव्हा ते त्यांच्यासाठी लढण्यासाठी नाही, तर राज्यासाठी किंवा जो अत्याचार होतोय त्याच्यासाठी लढण्यासाठी ट्रेन करायचे. तर मला एक प्रसंग सरसेनापतींचा आहे, की वेड्यात दौडले वीर मराठे सात. त्या प्रसंगाबद्दल थोडंसं जाणून घ्यायचं आहे, की तो प्रसंग उद्भवलाच का? 7च लोकांना एवढ्या मोठ्या नाही, ते सैन्यावर 3 आक्रमण का पत्र आहेत करायचं? महाराजांचे. सगळ्यात पहिल्यांदी ज्या वेळेस तो बेहलोल खान आला, हं. त्यावेळेस प्रतापराव गुजरांनी त्याला खूप चोपलेलं आहे. पण प्रतापराव गुजर हे जे व्यक्तिमत्व आहेत ना, ते खूप असं मराठी मातीतलं रांगडं व्यक्तिमत्व आहे. म्हणजे नाही का ते ताकदावर असतं व्यक्तिमत्व आहे. पण त्यांना राजकारणातले डावपेच माहिती नाहीयेत. हं. मग बेहलोल खानाने गस्त खाल्ली, म्हणजे गरीब गरीब झाला तो थोडा वेळ, सोडा मला सोडा. मग ते प्रतापरावांनी त्याला सोडून दिलं. मग महाराजांचं ते 3 पत्र आहेत ते. आणि महाराजांनी पहिल्या पत्रात समजून सांगितलं, की सरनोबत असून शिपाईगिरी केलीत नाही का? तुम्ही सरनोबत आहात ना? तुम्ही शिपाईगिरी केलीत, तर तुम्ही असं नव्हतं करायला पाहिजे. तर बेहलोल खान हा आता जाईल असं मला वाटत नाही. असं एक पहिलं पत्र आहे. दुसरं पत्र महाराजांचं असं सांगतं, की ते म्हणतात, की तो गेलेला नाहीये. तो प्रांतात फिरल. तो आक्रमण करण्याची दाट शक्यता आहे. राजाभिषेक जवळ आलेला आहे. आणि बेहलोल खानाला सोडलं त्यास धरावे अथवा मारावे असं त्यांना सांगितलं नाही का. आणि तिसरं जे पत्र आहे, की तो तयारीच करत होता आणि त्याने कोल्हापूर प्रांतात धुमाकूळ चालू केला. साल्हेरच्या तिकडं नाही का ते. आणि मग हे सगळं झालेलं असताना महाराजांनी मग प्रतापराव गुजरास महाराज म्हणाले, की सरनोबत नाही का, की शत्रू धुळीस मिळविल्यावे ना आम्हास रायगडावर तोंड दाखवू नका. आणि त्या तिसऱ्या पत्रात महाराज चिडलेले, की नाही का तुम्ही असं का केलं? हे मी सांगितलं होतं ती परिस्थिती काय, आणि तेच झालं. तो आता परत आलेला आहे, सैन्य जमवतोय. महाराजांना अपडेट्स मिळत होते ना, तो गेलेला नाहीये, तो थांबलाय, सैन्य जमवतोय, आक्रमण करायच्या तयारीत आहे. आणि मग हे झालं आणि ते जिव्हारी लागले त्यांचे शब्द नाही का. मग ते खरंच तसं घडलं, की ते महाशिवरात्रीची रात्र होती आणि ते कुठंतरी पूजेला बसलेत ते 7 जण. आणि ते मागणं येऊन सांगितलं, की बेहलोल खान आलेला आहे. म्हणून आश्चर्य मुकता मागो टाकुती सेना. म्हणजे आश्चर्याने त्यांनी जाणून घेतलं. आता आला का? पण मागचं सैन्य मागच राहू दिलं. आणि वेडात मराठे वीर दौडले साथ. मग ते 7 जणांनी शेले घेतले नाही का. बिकी कीत टाकिले पाय, झेलिले भाले. असं ते वर्णन आहे ना त्याचं. आणि किती 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 ती ताकद आहे ते 7 जणांची, की त्यांनी त्याच्यात लिहिलेलं आहे, की अजूनही दिसतील, अजूनही ते इथल्या घोड्यांच्या टाचा तिथे दिसतील नाही का. अजूनही तरंगे ओढ्यात रंग रक्ताचा, की त्या ओढ्यामध्ये अजून यांच्या रक्ताचे तरंग उमटतील असा तो इतिहास घडला. आणि त्या 40,000च्या सैन्यामध्ये 7 जण शिरले. खग 7 जळावे अभिमानी वनव्यात, वेडात मराठे वीर दौडले साथ. बरोबर. मला हा सगळा प्रसंग उद्भवल्यामुळे या गोष्टी झाल्या. हा, पण मागच्या सैन्याने मग त्या बेहलोल खानाचा पूर्ण पराभव केला. पण प्रतापराव गुजर गेले. शिवाजी महाराज म्हणतात माझा खांदाच निखळला. इतके जवळचे होते प्रतापराव गुजर. बरोबर. आणि हा प्रसंग खूपच वेगवेगळ्या पद्धतीने मांडण्यात आलेला आहे आणि सुंदर पद्धती. म्हणजे आता काय सांगू, त्या गोष्टी ऐकल्यावरच काहीतरी वेगळंच डोकं काम करणं बंद करून देतं, की असंही कसं काय करू शकता, की 40,000च्या सैन्याला
लढण्यासाठी 7 जण विना विचार करता फक्त महाराजांचा शब्द पाळायचा आहे म्हणून चुकतात. हा, ते भावनेच्या आधारे त्याच्यात गेले, असं झालं ते. अफजल खानावर अचानक केलेली चाल किंवा आग्रा सुटका यामागे काय विज्ञान तुम्हाला वाटतं? अफजल खानाचं युद्ध तर जागतिक पातळीवर अभ्यासलं जाते. एवढा मोठा बलाढ्य शत्रू असताना त्याची मानसिकता हाताळणं आणि त्याच्या मानसिकतेला पहिलं पराभूत करणं ही शिवाजी महाराजांची एक मनोवैज्ञानिकता होती. आणि अफजल खान त्याच्यात हारला, पण औरंगजेब हरवणं फार कठीण गेलेलं आहे महाराजांना. बघा तुम्ही, लोकांना वाटेल हा असं का बोलतोय शिवाजी महाराजांविषयी, पण औरंगजेब हा धूर्त आहे. औरंगजेब हा मूळताच कपटी आहे आणि औरंगजेब भित्रा पण आहे. औरंगजेब नीच पण आहे. त्यामुळे औरंगजेब जो स्वतःला प्रोटेक्ट करण्याचे प्रिकॉशन्स घेतोय ना, ते अफजल खानाने घेतलेले नाही, पण औरंगजेब ते घेतोय. म्हणून आग्र्यातून निसटताना महाराजांना प्रचंड अशा आव्हानात्मक गोष्टी आहेत समोर, ज्यांना सामोरे जावे लागले. ज्यांना सामोरे जावे लागले. म्हणजे 7 लाखाचं सैन्य पूर्ण आग्र्यात फिरतंय आणि तिथनं त्यांना निष्ठायचंय. चौकी चौकी चिकती जहा, चकता की चौर, सांज हो भोर आज लगे आज मी वाक्य, असं लिहिलंय ना त्या कविराज भूषणाने, त्याच्यासाठी लिहिलेलंय. जिथे चौका चौकात सगळीकडे पहारे आहेत, महाराजांना बाहेर नाही पडू द्यायचं. महाराज जेव्हा सैन्य ट्रेन करून म्हणजे महाराज जेव्हा लढाईला जायचे किंवा कुठलीही रणनीती आखायचे, तेव्हा सैन्याला आदेश राहायचा की युद्धात कुठल्याही स्त्रिया, धर्मस्थळ आणि निरपराध लोकांना हात लावू नये, हा नियम पाळायलाच लावायचे. याचा आपल्या महाराजांच्या सैन्यावर काय परिणाम व्हायचा? महाराज एकमेव पहिले भारतीय युगपुरुष असे आहेत शिवराय की ज्यांनी लष्कराला शिस्त आणि नियम दिले. कारण ह्यामध्ये काय होतं, लष्कराची शक्ती वेगळीकडेच खर्च होती. युद्ध आहे की युद्ध करायचं, लष्कराला शिस्त ही पाहिजेच. आणि मग त्याच्यामध्ये काय म्हणजे नाही का, या बाकीच्या गोष्टींकडे महाराजांचे लष्करी नियम आहेत ना, की काय काय लष्कराचे नियम आहेत, ते महाराजांचे नियम आहेत ना लष्करी, की बदअंमल करायचा नाही, म्हणजे बलात्कार करायचा नाही, कुठल्याही वृद्ध माणसास पकडायचं नाही, गाय मारायची नाही, बैल धरायचा, तो वजे वाहिला वगैरे कामी येतो, अशा गोष्टींचे नियम आहेत महाराजांचे. बरोबर. आणि ते काटेकोरपणे पाळलेले आहेत सगळ्यांनी. मग ही जी युद्धनीती होती महाराजांची, ही ताकद होती की त्यात जोखीमाही खूप होत्या, ज्या सैन्यांना अटी आणि शर्ती लावून दिल्या होत्या त्या? नाही, ती ताकद होती, ती शिस्त होती, मी म्हणेल सगळ्यात पहिल्यांदा. म्हणजे बरोबर. भारतातच नव्हे तर जागतिक इतिहासातही हा दृष्टिकोन त्यांना वेगळा का ठरवतो? कुठला? की युद्धात काही नियम पाहिजे किंवा सैन्याला काहीतरी नियम. महाराजांनी फक्त नियम नाही लावले, तर छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रत्येक लढाई ही यशाच्या पथावर नेऊन ठेवली. त्यामुळे शेतकरी, पाडे, गावकरी हे सर्व लोक शिवरायांना खूप जास्त मानत होते त्या काळात. कारण शिवराय जेव्हाही स्वराज्याबद्दल बोलायचे तेव्हा ते एवढंच बोलायचे की हे राज्य हे रयतेचं राज्य आहे आणि रयतच यावर राज्य करेल, रयतेने जे सांगितलं, रयतेच्या भल्यासाठी जे असेल तेच होईल. तर हे थोडंसं इलॅबरेट करून सांगा की महाराज असं का म्हणायचे, त्याच्या मागचा त्यांचा उद्देश काय होता? छत्रपती शिवाजी महाराजांना समजलं होतं की आपल्याला कोणासाठी काम करायचंय, सामान्य जनतेमध्ये. आणि शेतकरी, पाडेकरी, कातकरी, बारा बलुतेदार हे जे लोक होते, सर्वसामान्य लोक होते, यांच्याकडे कुठल्याच पॉलिटिकल पॉवर्स नव्हत्या. बरोबर. हे जहागीरदार नव्हते, वतनदार नव्हते. मग जहागीरदार वतन कोणाकडे होते? देशमुख, पाटील, कुलकर्णी, हे लोक जहागीरदारी, वतनदारी. आणि मग यांच्याकडं सगळा पैसा जमा व्हायचा आणि म्हणून हे सगळे बादशाला पैसा नेऊन द्यायचे, कर नेऊन द्यायचे, शेतसारा नेऊन द्यायचे. त्यामुळं ते खूप श्रीमंत झाले होते. म्हणून छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी ओळखलं की आपल्याला जर ही परिस्थिती देशात बदलायची असेल तर आपल्याला ही सर्वसामान्य जनता जी भरडल्या जातीये, खरंच ती मारल्या जातीये, मग त्या लोकांकडनं शक्ती उभी केली पाहिजे. मग ह्या लोकांची शक्ती उभी शिवाजी महाराजांनी केली, यांच्यावर प्रचंड प्रेम केलं. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज सगळ्या जातीचे राजे असं झालेले. बरोबर. आणि हे सगळं असतानाही काही लोकांचा या गोष्टीला भरपूर विरोध होता त्या काळात. जसं की ऐकलं जातं की ब्राह्मण लोकांचा खूप जास्त विरोध होता, अजून बऱ्याच लोकांचा, म्हणजे काही लोक ज्यांना हे गोष्टी सहन नव्हत्या होत असं ऐकलं जातं किंवा वाचण्यात येतं. विरोध कोणाचा होता माहिती का? ज्यांच्या पॉलिटिकल पॉवर्स कुठेतरी महाराजांमुळे कमी होत होत्या. म्हणजे आता शिवाजी महाराजांनी वतनदार म्हणा किंवा छत्रपती शिवाजी महाराजांनी
हे जे सगळ्या देशमुखी, वतनदारी, जहागीरदारी या सगळ्यांच्या पॉवर खूप कमी करून ठेवल्या किंवा संपवल्याच ऑलमोस्ट. का संपवल्या? कारण त्या करप्टेड सिस्टीम मध्ये वर्क करायच्या. तिथं जातीचा कुठला प्रश्न येत नाहीये. तर मग ह्या लोकांना संपूर्णपणे संपवल्यानंतर, यांच्या राजकीय शक्ती संपवल्यानंतर ते महाराजांचे शत्रू झाले. मग त्याच्यामध्ये कोकाटे आहेत, त्याच्यामध्ये पिसाळे आहेत, त्याच्यामध्ये शिर्के आहेत, त्याच्यामध्ये देशमुख आहेत, त्याच्यामध्ये खोपडे आहेत, त्याच्यामध्ये म्हणजे असे सगळे आहेत. म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या, मग ती संपूर्ण घराणीच दोषी झाले का? नाही. ज्या माणसाच्या राजकीय शक्तीला धक्का लागलाय तो शिवाजी महाराजांच्या विरोधात गेलाय. मग तो एका जातीचा नाहीच आहे. इतिहास काढून बघा, कागद काढून बघा, असं सगळं आहे. बरोबर. आणि त्या काळातल्या सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी होती की हे राज्य व्हावं ही श्रींची इच्छा, असं शिवाजी महाराज म्हणून चालायचे. त्यामुळे त्यांनी बऱ्याच साऱ्या गोष्टी घडवल्या, वेगवेगळे नियम काढले, वेगवेगळ्या अटी आणल्या आणि ते समाजाच्या हितासाठी असतील याचा पूर्णपणे महाराजांनी विचार केला. पण आता ज्या गोष्टी बघायला मिळत आहेत स्वतंत्र भारतात की लहान लहान मुलींवर बलात्कार होत आहे, त्या काळात जर असं काही घटना घडली तर महाराज चौरंगाची शिक्षा द्यायची. आता तशा गोष्टी का केल्या जात नाहीत आणि ते झाल्यानंतरही, अटक झाल्यानंतरही जे आरोपी असतात ते सुटतात का? शिवचरित्राचा राष्ट्रीय प्रभाव कमी आहे म्हणून असं होतंय. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजच समजले तर ह्या गोष्टी होणार नाहीत ना. परत स्त्री आई समानच मानतील लोक, त्याच्यामुळे हे होतंय असं मला वाटतं. मग त्यासाठी काय केलं गेलं पाहिजे? तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र सगळीकडे मुरवलं पाहिजे, नाही का? म्हणजे जमीन भासते म्हणून जमिनीवर आपण चमडा अंथरू शकत नाही, पायात चप्पल घालावी लागते. तसंच आहे, छत्रपती श्री शिवाजी महाराजांचं अंतरात्म्याला स्पर्श झाला पाहिजे. त्यामुळे अजून एक प्रश्न विचारायचा राहिला माझा की जे राज्याभिषेकाचं पूर्ण वातावरण झालेलं होतं, त्यात सगळे लोक साजरा करत होते आणि असं ऐकायला भेटतात गागा भट्ट काशीवरून राज्याभिषेक करायला रायगडावर आले होते. त्यावेळात काही लोक असे होते, म्हणजे असं ऐकायला भेटतं किंवा असं समज आहे लोकांचा की ब्राह्मण कम्युनिटीचा किंवा ब्राह्मण लोकांचा राज्याभिषेकाला विरोध होता किंवा हे क्षत्रिय नाही असं म्हणून ते राज्याभिषेक करणं योग्य नाही, अशा काहीतरी गोष्टी पसरवल्या जात होत्या. त्याचं थोडंसं स्पष्टीकरण आवडेल. हा एक फेक नॅरेटिव्ह आहे. आणि इथे ज्या वेळेस आपण शिवकाळातले दाखले दाखवतो तर ज्या वेळेस हा एक समज पसरवतात लोक, त्यांना म्हणतात की हे सगळं लिखाण भटांनी केलेले. पण याच्याच व्यतिरिक्त आपण एक त्या काळातली सामाजिक परिस्थिती समजून घेऊया. ती सामाजिक परिस्थिती अशी आहे की त्या काळात खूप इंग्रजांनी पण लिखाण केलेले, तसं इटालियन अधिकाऱ्यांनी पण लिखाण केलेले. आणि ज्या वेळेस आपण हे थर्ड आय म्हणजे तिसऱ्या नजरेतून हा इतिहास बघतोय, इतिहास म्हणून बघतो, तर त्यावेळेस एक गोष्ट लक्षात येते की छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या राजा अभिषेकाला अशी कुठली घटना घडलेली आहे का की असं जातं, हे पूर्णपणे ही घटनाच घडलेली नाहीये. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की जर म्हणजे जे छत्रपती शिवाजी महाराज एवढं मोठं लष्कर निर्माण करतात, एवढ्या ताकदीच्या सत्ता हलवून ठेवतात, आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं एक पत्र आहे की ब्राह्मण म्हणून कोणाचा मोलाइजा न करणे. म्हणजे शिवाजी महाराज त्यांची प्रशासन व्यवस्था प्रस्थापित करताना एका पत्रात सांगतात की ब्राह्मण म्हणून कोणाला तुष्टीकरण पुष्टीकरण करायचं नाही, त्याचं काही पालन पोषण म्हणजे नाही का, म्हणजे एखादा ब्राह्मण जर उगीच ब्राह्मणत्व लादत असेल तर त्याला फाट्यावर मारा, असं छत्रपती शिवाजी महाराज सांगतात. मग इतक्या ताकदीचा आदर्श प्रस्थापित करणाऱ्या शिवाजी महाराजांना कुठल्या ब्राह्मणाची अशी ताकद आहे की ते विरोध करतील? हा विचार झाला, ही क्रिया झाली, ही घटना नाही पण ही क्रिया झाली एक प्रकारची. पण दुसरी गोष्ट लक्षात घ्या की त्या कालखंडामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी, म्हणजे त्याच काळातला कागद आहे, देव धर्म गो ब्राह्मण करावया संरक्षण हृदयस्थ झाला नारायण. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची कौतुक पत्र लिहित असताना असं लिहिलेलं आहे की देव धर्म गो ब्राह्मण, म्हणजे यांचं संरक्षण छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. तर मग हे तर त्या काळातले डॉक्युमेंट्स दाखवलेत ना आपल्याला. तर अजून एक गोष्ट याच्यात अभ्यासण्यासारखी असे की ब्राह्मण म्हणजे ब्राह्मण जात नाही, ब्राह्मण म्हणजे ब्रह्म जाणणारा जो मनुष्य आहे, जो की ब्रह्म जाणतो, त्या ब्रह्म जाणणाऱ्या मनुष्याचं संरक्षण छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. कारण त्यांच्याकडे धर्म आणि अधर्म जाणण्याचा एक स्ट्रॉंग पगडा होता. म्हणून कृष्णाजी भास्कर ज्यावेळेस चालून आला त्यावेळेस त्याचा तुकडा करून फेकून दिलेला आहे.
पण त्याच्याच आधी अफजल खानाला मारायला जाताना स्वतःच्या घरातल्या कुलपुरोहितांच्या चरणांना स्पर्श करून त्यांना गोमाता दान करून शिवाजी महाराज निघालेले. तर धर्म अधर्म जाणला. आणि त्या कालखंडामध्ये ब्राह्मणांची एवढी ताकदच नव्हती की ती सत्ता त्यांच्या करताय, त्यांच्या संरक्षणासाठी आहे, त्यांचं त्याच्यातनं हित होणार आहे. कारण शिवाजी महाराज राजा झाल्यानंतर खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत की जिथे मंदिरांमध्ये पूजा चालू होणार आहेत. म्हणजे कितीतरी प्रतिबंध आलेले आहेत धर्मप्रसारामध्ये, जे की मुख्य गोष्ट ब्राह्मण करत होते, त्यांना ती मुक्तता मिळणार आहे. तर त्याच्यात एवढं त्यांना स्वातंत्र्य मिळणार आहे, तर त्या शिवाजी महाराजांना विरोध का करतील किंवा का केला असेल, हा अभ्यासण्याचा विषय. मूळ कागदपत्र असं काहीच सांगत नाहीत. हिंदू धर्म फुटावा, त्याच्यामध्ये तूट पडावी म्हणून या सगळ्या पसरवलेले नॅरेटिव्ह. आणि अजून एक गोष्ट, तुम्हीच आता प्रश्न विचारताना म्हणालात की गागा भट काशीवरनं इथं आले, त्यांनी सांगितलं राजा तक्ती बैसावे. त्या छत्रपती शिवाजी महाराजांना गागा भट्टांनी तक्ती बैसाचा आग्रह केला. त्यांना पण राजाभिषेक प्रयोग लिहावा लागला. राजाभिषेक कसा करता हेच इथल्या ब्राह्मणांना माहिती नव्हतं. ते विरोध कशाचा करणार आहे, ते माहितीच नाहीये ती गोष्ट, त्याचा विरोध ते कसं करतील. तर हा विषय शिवचरित्रातला खूप व्यवस्थित समजून घेतला पाहिजे. आणि त्याच्या माध्यमातून आपण शिवचरित्र अभ्यासातूनच समजवलं पाहिजे, हे आपण जाणून घेतले पाहिजे. एवढे अंग आहेत त्या गोष्टी. बरोबर. सो आजच्या पॉडकास्टमध्ये आपण बऱ्याच साऱ्या गोष्टी कव्हर केल्या. जिजाऊंपासून छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, शहाजीराजे आणि त्यांचं जे कौटुंबिक जीवन होतं ते, युद्धनीती, शस्त्रनिर्मिती, राजकारण, अर्थकारण, खूप साऱ्या गोष्टी जाणून घ्यायचा प्रयत्न केला. आणि तुम्ही खूप सुंदर पद्धतीने ते मांडले. हे नक्कीच प्रेक्षकांना बऱ्याच साऱ्या गोष्टी माहिती पडल्या असतील. नवीन वेगवेगळ्या गोष्टीचे रेग्युलर प्रश्न असतात, रेग्युलर गोष्टी ज्या डिस्कस केल्या जातात, बोलले जातात, त्याच्या पलीकडे जाऊन आपण आज इतिहास उघडण्याचा प्रयत्न केला आहे. आणि मलाही बऱ्याच साऱ्या गोष्टी माहिती नव्हत्या, ज्या आज कुठेतरी जाऊन मला त्या गोष्टींना पूर्णविराम लागलाय की या गोष्टी अशा झाल्या, यामुळे झाल्या आणि याच्या मागचे कारण काय होते. महाराजांच्या युद्धनीतीबद्दलही बरंच सारं बोललो आपण. त्यांनी सुरत लुटीवर बोललो, अफजल खानाचा प्रसंग आपण डिस्कस केला. त्याच्यानंतर सरसेनापतींबद्दल बोललो, बऱ्याच साऱ्या गोष्टी बोललो. आणि मला नक्कीच वाटतं की प्रेक्षकांनाही बऱ्याच साऱ्या गोष्टी समजल्या असतील. जर कुठलाही शंका किंवा कुठलीही गोष्ट तुमच्या मनात असेल की ती गोष्ट राहून गेली बोलायची किंवा बोलायला पाहिजे होती, तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच तुमचे विचार मांडू शकता. अजून काही गोष्टी तुम्हाला ऐकायच्या असतील, ही सिरीज अशी सुरू असणार आहे. याच्यामध्ये आपण वेगवेगळे अजून टॉपिक घेऊन येणार आहेत आणि त्याच्यावरती पॉडकास्ट करणार आहेत. तर नक्कीच तुम्ही आमच्या पॉडकास्टला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. सरांचं काय मत आहे या पॉडकास्ट बद्दल? तुम्हाला कसं वाटलं इथे येऊन? मला खूप छान वाटलं. आणि खरंच द सोशल लेन्स त्या पद्धतीनेच तुम्ही अभ्यासू वक्ते इथे बोलवताय. एक वेगळा भारतीय संस्कृतीचा एक कणा सांगण्याचा प्रयत्न करताय. आणि पहिली निवड छत्रपती शिवाजी महाराजांची केलीत. याच्या व्यतिरिक्त तुम्ही सगळे खूप सुंदर माणसं आहात, व्यवस्थित काम करताय, अभ्यास अभ्यास जाणून घेताय. आणि म्हणजे काहीतरी व्ह्यूज वाढवायचे किंवा कुठल्याही मुद्द्यांवरती तुम्ही हे काम करत नाहीये, तर तुम्ही सगळ्या समाजाला खरं देण्याचा जो प्रयत्न करताय, हे मला आवडलं. म्हणजे टाइम लिमिटेशनच ठेवलेले नाहीयेत, सगळे मुद्दे व्यवस्थित समजले पाहिजेत, असं तुम्ही एक प्रयत्न केलात. अजून सांगायचं झालं तर म्हणजे तो आजूबाजूला जो नेचर क्रिएट केलेला आहे, ह्या सगळ्या थॉटिंग नेचर म्हणेल मी त्याला, तो एक खूप चांगला आहे. प्रत्येक गोष्ट समाजासमोर व्यवस्थित आणली पाहिजे, त्याच्या मागे घेतलेले कष्ट, त्याच्या भूमिका, त्याची समजता, एवढं सगळं तुमच्याकडे आहे. आणि तेच तुमचं अलौकिक कार्य आहे असं मला वाटतं. धन्यवाद. प्रेक्षकांना काही सांगू इच्छिता? हा, मला एक सांगायचंय की आपलं राष्ट्र किती पुढे गेलं, म्हणजे किती प्रगती केली, किती हे केलं, तरी शरीराला तोपर्यंतच महत्व आहे, तोपर्यंत त्याच्या आतमध्ये आत्मा आहे. तर मला एवढंच सांगायचंय की आपल्याला शिवाजी महाराज खूप हवे असे वाटतात, म्हणजे ते सगळीकडे असे हवे असे वाटतात. जसं की पाण्यात राहणारा मासा, पण पाण्यापासून वेगळा केला की संपतो. पण त्याचं आणि त्या पाण्याचं एवढं जवळचं नातं आहे, पण त्याला त्या पाण्याचा सिद्धांत सांगता येत नाही. तशी अवस्था आपली महाराजांच्या बाबतीत व्हायला नको. शिवाजी महाराज खूप आवडतात, पण शिवाजी महाराज नावाचा सिद्धांतच आपल्याला समजला नाही.
असं व्हायला नको. म्हणून रोज शिवचरित्र नक्की वाचा, हे मी प्रेक्षकांना सांगत. बरोबर. आणि नुसतं वाचू नका, तर अभ्यासपूर्व वाचा, हे पण मी सांगतो. धन्यवाद सर, तुम्ही आलेत वेळात वेळ काढून. नक्कीच आपण पुढील एका टॉपिकवर जसं आपलं डिस्कशन झालंय त्याच्यावरही नक्कीच एक पॉडकास्ट अरेंज करू आणि त्याच्यावरही बोलू. तर आज पुरता एवढंच. नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा, शेअर करा आणि तुमचे मतं कमेंटमध्ये मांडायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट पॉडकास्टमध्ये. धन्यवाद.